तरीही त्या वेळपासून माणूस हा मनाचा शोध घेतो आहे, त्याच्याबद्दल क्युरियस आहे की खरंच हे मन आहे तरी काय. ऑक्सिजन घेतो हा आपण प्रयोगाने सिद्ध केला. समजा मग आपण म्हटलं की नाही ऑक्सिजन नसतोच कारण मला दिसतच नाही, दिसत नाही आहे, पण मग आपण ते थांबवू शकतो का? नाही. थांबवलं तर काय. आणि मनाची ही जडणघडण या थॉट प्रोसेसमधनं, बुद्धीतनं, अनुभवातनं, जेनेटिकमधनं आपल्याला मिळालेली असते. म्हणजे गुणवैशिष्ट्य काही जे असतात ते आपल्याला पालकांकडनं मिळालेले असतात. तो देश कुठला आहे, कसा आहे, तिथली नैसर्गिक साधनसंपत्ती कशी आहे, त्याप्रमाणे पण त्या व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये फरक पडत असतो. मन वाढाय वाढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरीत पिकावर. मन पाखरू पाखरू याची काय सांगू मात, आता वत भुईवर गेलं गेलं आबायात. बघा ना, मनाची कल्पना संत बहिणाबाई यांनी किती सुंदर शब्दात मांडली आहे. म्हणजे आपण मानसिक आरोग्य किंवा मानसिक आजार, डिप्रेशन या सगळ्यांबद्दल बोलतो, पण ते ज्याच्या भोवती फिरतं ते मन आपल्याला कधी समजले का हो? आपण कधी विचार केला आहे का की मन म्हणजे काय असतं? म्हणजे बघा, आपल्याला माहिती असतं की हृदय कसं दिसतं, मेंदू कसं दिसतं. मन दिसतं का तुम्हाला? मन कधी कसं असेल त्याचा विचार केला आहे का? आहे का आत्ता तुमच्याकडे उत्तर? बऱ्याचदा म्हणू शकतो की मला खूप छान वाटतंय, मला भीती वाटतेय, मला राग येतोय, हे म्हणजे मन आहे. प्रत्येकाची कन्सेप्ट वेगळी असू शकते मनाची, पण मन योग्य पद्धतीने आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. मन म्हणजे काय आणि त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्व विकासावर काय परिणाम होतो, मनाच्या वेगवेगळ्या अवस्था काय आहेत, तर यावर आपल्याला व्यवस्थित माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मेघा खेरपालकर. त्या स्वतः क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. गेल्या 30हून अधिक वर्ष त्या ह्या फील्डमध्ये काम करतायत आणि आज आपल्याला त्या ह्या विषयावर खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहेत. चला तर आता आपण त्यांच्यासोबत गप्पा मारायला सुरुवात करूयात की मन म्हणजे नेमकं काय असतं, ते कसं डिफाईन करता येतं आणि ते दिसतं काय, म्हणजे कुठे असतं आपल्या बॉडीमध्ये नेमकं. खूप छान प्रश्न आहे आणि तुझ्याच याच्याप्रमाणे क्युरस पण प्रश्न आहे. जसं तू सुरुवातीला म्हटलंस की मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं, तर ह्याची तू एक जी संकल्पना सोडलेली आहेस की आता मी हे ज्ञान लोकांपर्यंत पोचवणार आहे मनाबद्दलचं, आणि त्यांच्या मनामध्ये क्युरियोसिटी निर्माण केलीस तू सुरुवातीलाच की मन याच्याबद्दल आपण जाणून घ्या. त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. तू हे नवीन चॅनल सुरू केलेलं आहेस आणि सगळ्या प्रेक्षकांचं पण मी इथे स्वागत करते. आणि आज तुम्ही पण थोडेसे क्युरियस होऊन मला जितकं ज्ञान आहे मनाबद्दल त्याबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं बघायला गेलं तर मनाबद्दल न आतापर्यंत जशी माणसाची माणूस संस्कृतीमध्ये जगायला लागला आहे तेव्हापासून ह्या मनाची क्युरियोसिटी प्रत्येकाला आहे. प्रत्येकाने मनाबद्दल वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर आपण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे बघायला गेलं तर बरीच मोठी जुनी संस्कृती आहे, 2000-3000 वर्षापूर्वी. तेव्हापासून शरीर आणि मन ह्याच्या बरोबरीने एकमेकांच्या बरोबरीने काम चालू झालेलं आहे. तर वेद आणि उपनिषेध आहे असं कोणी एका व्यक्तीने लिहिलेलं नाही आहे. एक्सपिरियन्समधनं त्याच्यातमध्ये वेगळे वेगळे बदल होत गेले आहे, पण तरीही त्या वेळपासून माणूस हा मनाचा शोध घेतो आहे, त्याच्याबद्दल क्युरियस आहे की खरंच हे मन आहे तरी काय. आता जसं बहिणाबाई चौधरीची कविता तू वाचलीस की मन इथे पण आहे, मन तिथे पण आहे ना, बाग जमिनीवर होतं आता तिथे आहे. आणि असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं त्याचे आविष्कार येतात. तर असं ते कुठे अवयवात दाखवता येत, जसं आपलं डोकं दाखवता येतं किंवा आपल्याला आपले हात दाखवता येतात, पण हे मन आपल्याला स्पेसिफिक कुठेही असं दाखवता येत नाही आहे. आणि पण हे मन नाकारता पण येत नाही, हो की नाही. जसं आता बघा, आपण म्हणजे श्वास घेतो, ऑक्सिजन घेतो, हा आपण प्रयोगाने सिद्ध केला. समजा मग आपण म्हटलं की नाही ऑक्सिजन नसतोच कारण मला दिसतच नाही, दिसत नाही आहे, पण मग आपण ते थांबवू शकतो का?
नाही. थांबवलं तर काय आपण गुदमरू ना. पण मग कोणी म्हटलं नाही नाही दाखव तू ऑक्सिजन घेत, तर आपण ते दाखवू पण शकत नाही, पण त्याचं अस्तित्व नाकारू पण शकत नाही. असंच प्रत्येकाला जे मन कळलं आहे, अगदी जेव्हापासून आपली संस्कृती डेव्हलप झाली, माणसाने बुद्धीचा आविष्कार करायला सुरुवात केला आणि त्याला ती क्युरिओसिटी क्रिएट झाली. बरं, माणूस म्हणून आपण काय जगतोय, कसं जगतोय, हे जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून तो शोध घेतोय. मन काय आहे, मनाचे काय काय आविष्कार आहे, मन कसं काम करतं, मनाचे पैलू काय आहेत, आणि मग प्रत्येक जण त्याच्यामध्ये काम करत 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 काही काही प्रयोग झाले आणि मग कुठेतरी एक कन्क्लुजनला आपण आता सगळ्याच हे बघून एक कन्क्लुजनला येऊन एका वाक्यात सांगू शकतो की मन म्हणजे आपण कुठलीही गोष्ट जी ॲक्नॉलेज करतो किंवा आपण जे समोर बघतो ते ॲक्नॉलेज करून त्याच्यात आपण काहीतरी प्रोसेस करतो, म्हणजे त्याच्याबद्दल काही विचार करतो, विचार करून त्याप्रमाणे त्याच्यात भावना टाकतो आणि विचार आणि भावनांचं मिळून मग आपण वर्तन करतो. ही जी सगळी प्रोसेस जिथे चालते ती म्हणजे मन, असं एक थोडक्यात सांगता येईल. पण मन हे एका वाक्यात सांगण्यासारखं पण नाही. मनाचा शब्द हा जो आहे तो अनेक व्यक्तीला अनेक पद्धतीने त्याचं एलॅबोरेशन केलेलं आहे. उपनिषदामध्ये वेगळं आहे, वेदामध्ये वेगळं आहे, साहित्यात वेगळं आहे, म्युझिकमध्ये वेगळं आहे, नंतर संत साहित्यात वेगळं आहे ना. आता पाश्चिमात्य फिलॉसॉफीमध्ये वेगळं आहे, आपल्या भारतीय फिलॉसॉफीमध्ये वेगळं आहे. तर हे त्याच्याबद्दल जो अभ्यास करणारं शास्त्र आहे त्याला मानसशास्त्र म्हणतात. आणि हे मानसशास्त्र कुठनं आलं ते फिलॉसॉफी, आधी फिलॉसॉफी होती तत्वज्ञान, आणि त्याच्यातनं मग मानसशास्त्र हा भाग वेगळा झालाय आणि त्या मानसशास्त्रामध्ये ह्या मनाचा अभ्यास केला गेलाय. आणि हा मनाचा अभ्यास करत 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 आतापर्यंत आपण इथे पोचलेलो आहोत सगळ्याच्यातनं. तर प्रत्येकाला त्या मनाचा आविष्कार वेगळा वेगळा येतो. जो आविष्कार मला येईल ते तुला येणार नाही, तुला येईल तो दुसऱ्याला येणार नाही. प्रत्येक जण असं म्हणतं की मन म्हणजे असं असू शकतं बरं का, मन म्हणजे तसं असू शकतं बरं का. तर असं हे जर मन आपल्याला समजून घ्यायचं असेल तर प्रत्येकाच्या दृष्टिकोनातनं मन हे जरा वेगळं वेगळं असतं. तर ह्याच्याबद्दल मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की एक आश्रम होता. तर पूर्वीच्या काळी आश्रमात शिष्य मंडळी जाऊन राहायची गुरुकडे आणि ज्ञान ग्रहण करायची. तसा एक आश्रम असतो, तिथे काही अंध मुलं असतात. तर ते गुरुला विचारतात की गुरुजी आम्हाला ना हत्ती म्हणजे काय जाणून घ्यायचं आहे बरं का. तर गुरुजी म्हणतात आता ह्यांना हत्ती कसा शिकवणार, दाखवणार कसा. तर ते म्हणतात तुम्हाला नक्की जाणून घ्यायचं आहे. ते म्हणतात हो. तर ते जरा गुरुजी विचार करतात, गुरुच शेवटी ते. मग ते काय करतात, एक हत्तीचं मध्यम उंचीचं एक पिल्लू आश्रमात घेऊन येतात आणि त्या अंधांना सांगतात की जा तुम्ही स्पर्श करून त्याचं ज्ञान करून घ्या की हत्ती म्हणजे का. तर आता हे जे अंध मुलं असतात ते जातात शिष्य आणि प्रत्येक जण एकेका गोष्टीला हात लावतात. तर ज्या शिष्याच्या हातात पाय येतो त्याला कसं ज्ञान होतं की झाडाचा जो बुंदा असतो आहे ना, त्याला ते ज्ञान असतं की असा उभा जो असतो तो झाडाचा बुंदा म्हणजे हत्ती बरं का. ज्याच्या हातात सोंड येते तो म्हणतो बांबूसारखा असतो बरं का हत्ती. ज्याच्या हातात कान येतात तो म्हणतो ज्याच्यात आपण धान्य पाखडतो ते जे सूप असतं त्याच्यासारखा हत्ती. आणि ज्याच्या हातात त्याचा हात पोटाला लागतो तो म्हणतो जिथे आपण पाण्याची व्यवस्था म्हणजे ज्या ड्रमामध्ये किंवा ज्या पिपामध्ये आपण पाणी भरून ठेवतो ते तसा म्हणजे हत्ती बरं का. म्हणजे प्रत्येकाला हे वेगळं वेगळं ज्ञान होतं बरोबर. म्हणजे ते जे त्यांना स्पर्शात ज्ञान होतं त्याच्यावरनं ते कन्क्लुजन असं करतात की ही गोष्ट म्हणजे मन बरं का. पण तसं बघायला गेलं ना तर मनाची व्याख्या अशी एक नाही करतात. ह्या सगळ्यांना जे ज्ञान झालेलं होतं ते सगळंच बरोबर होतं बरोबर. ह्याच्यातली आपण एकही गोष्ट टाळू नाही शकत ना. प्रत्येक गोष्टी ही बरोबर होती. पण ह्या सगळ्यांना जे ज्ञान झालेलं आहे, सगळ्यांना जे समजलेलं आहे त्याचं सगळ्यातलं एकत्रीकरण म्हणजे ते हत्ती, म्हणजे ते हत्तीचं झालेलं ज्ञान. तसंच हे मनाचं आहे. प्रत्येकाला मन वेगळं वेगळं कळतं. आता साहित्यिक असेल तर तो मनाची व्याख्या वेगळी करेल. जसं काही मनाचे पैलू वेगळे सांगतील, काही दुःखाचे पैलू सांगतील, काही आनंदाचे, काही विनोदाचे भाग सांगतील. म्युझिशियन असेल तर तो वेगळ्या वेगळ्या रागामध्ये त्या मनाचं हे करेल. जर आता तोरा मन
दर्पण कहलाए, ते म्युझिकमध्ये त्यांनी मनाची व्याख्या सांगितली. बहिणाबाईंनी कविताच सांगितलेली आहे, कवी कवितेत म्हणणं सांगतो. म्हणजे मन ज्याला जसं कळतं, कविता, साहित्यिक, संत किंवा एखादी गृहिणी म्हणा, किंवा एखादा प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणा, किंवा एखादा बॉस म्हणा, प्रत्येक जणाला तो मनाचा अर्थ वेगळा वेगळा कळतो आणि त्याचं जी काही पोझिशन असेल त्याप्रमाणे तो मन समजून घेतो. त्यामुळे मन हे असं आपण स्पेसिफिक सांगू नाही शकत की ते असं आहे म्हणजे असं आहे म्हणजे असं असेल आणि ते असंच असलं पाहिजे. तर ते व्यक्तिगणित त्याची व्याख्या बदलते, व्यक्तिगणित त्याचे अनुभव वेगळे आहे, व्यक्तिगणित त्याची पद्धत बदलते समजून घेण्याची, वातावरणीय परिस्थितीप्रमाणे पण बदलते, समाज परिस्थितीप्रमाणे पण बदलते, देश परिस्थितीप्रमाणे पण बदलते. आपल्या भारतीय संस्कृती, आपली हिंदू संस्कृती, त्याप्रमाणे पण आपली फिलॉसॉफी, त्याच्याप्रमाणे पण आपली मानसिकता, मनाबद्दल वेगळे प्रिन्सिपल्स आहेत. चीनमध्ये गेलं तर त्यांचे वेगळे आहेत, जपानमध्ये गेलं तर वेगळे आहेत, पण तरी काहीतरी एक समग्र एक गोष्ट एकसारखी आहे, ती म्हणजे मन ही कॉन्सेप्ट प्रत्येकाला असते. आणि त्याच्यामध्ये बुद्धीचा आविष्कार, भावनांचा आविष्कार हा होतच असतो. हे मात्र समग्र, जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे बुद्धी आहे, तिथे तिथे भावना आहेत आणि तिथे तिथे वर्तन आहे. म्हणून आपण मनाची व्याख्या अशी करतो, विचार म्हणजे बुद्धी, विचार, भावना आणि वर्तन हा समग्रासाठी असणारा एक कॉमन नियम आहे किंवा व्याख्या म्हणू शकतो. पण तरी हे मन परिस्थितीप्रमाणे, व्यक्तीप्रमाणे, सगळ्याप्रमाणे बदलतं. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं ना, खरंच माझी एक्साइटमेंट वाढली, क्युरिओसिटी वाढली आहे. आणि ना मला अजून असं डिटेलमध्ये समजून घ्यायला आवडेल की मला जर समजा मन ही संकल्पना समजून घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने समजून घेता येईल. सो आता आपण इथे थोडक्यातच सांगू शकतो की मनाची संकल्पना. सो जसं मी म्हटलं की प्रत्येकाची कल्पना ही वेगळी वेगळी आहे, पण तरीही त्याच्यामध्ये काही तत्व सांगितलेली आहेत, प्रिन्सिपल सांगितले की बेसिक मन कसं तयार होतं. म्हणजे असं नाही की आज जन्माला आलं, मन तयार झालं आणि ते वाढत गेलं, असं नसतं. जन्माला येण्याच्या आधीपासून जेव्हा बाळ गर्भात असतं तर त्याच्याही पूर्वी जाऊन त्या आईची, त्या वडिलांची मानसिकता, त्या दोघांच्या स्वभाव वैशिष्ट्य, गुणवैशिष्ट्य, व्यक्तिमत्व वैशिष्ट्य, त्यांच्या एन्व्हायरमेंटमधले सगळी परिस्थिती, ना, त्याची कौटुंबिक परिस्थिती, ह्या सगळ्याचा त्याच्या मनावर परिणाम होत असतो. म्हणजे तिथे त्याचं ते सॉफ्टवेअर डेव्हलप होत असतं मनाचं, असं म्हणूया आजकालच्या भाषेमध्ये. तर बेसिकली कसं असतं, आता तुम्ही ह्या फील्डमध्ये बघायला गेलं तर जसं आपल्याला समजा एखाद्या गोष्टीचं प्रोग्रामिंग करायचं असेल, सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असेल, तर आपला त्याचा उद्देश असतो की मला ह्या कामासाठी हे सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे. त्याप्रमाणे त्याची तुम्ही लँग्वेज डेव्हलप करता, त्याप्रमाणे तुम्ही त्याला कीबोर्ड आणि माऊसनी काही इन्स्ट्रक्शन देता किंवा ती लँग्वेज डेव्हलप करता आणि त्याचं ते प्रोग्रामिंग होतं. आणि प्रोग्रामिंग झालं की मग तुम्हाला ते समोर त्या स्क्रीनवर काही गोष्टी दिसतात आणि मग तुम्ही त्याचं टेस्टिंग करता आणि तुम्ही म्हणता की नाही, मला जे हवं होतं ते प्रोग्रामिंग व्यवस्थित झालेलं आहे, कारण ते परफेक्टली काम करतं आहे, मला जे हवं ते काम करतं. सो असं तर मनाचं प्रोग्रामिंग करायचं सॉफ्टवेअर अजून तरी डेव्हलप झालं नाही आहे. जरी AI आलं, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी आलेलं असलं तरीही माणसाची बुद्धिमत्ता तिथे पण कुठेतरी काम करायला कमी पडते आहे. तरी त्याला अख्खं मन माणसाचं समजलेलं नाही आहे, अजूनही ते आपल्याला यंत्रामध्ये मांडता आलेलं नाही आहे. इतकं त्या निसर्गाचा तो काय म्हणतात ना, एलॅबोरेशन वेगळं आहे. तर त्यामुळे असं ते एका विशिष्ट व्याख्येमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट कल्पनेमध्ये आपल्याला असं ते एलॅबोरेट करून नाही सांगता येणार आहे. त्याचा प्रत्येकाचा आविष्कार हा वेगळा वेगळा आहे. पण आपण काही त्याचे जर प्रोटोकॉल्स सांगितले किंवा काही या गोष्टी सांगितल्या तर हे कसं होतं, तर अंतिमतः आनंदी, सुखी हे होण्यासाठी त्या मनाचा जास्त आपण वापर करत असतो. तर बेसिकली आपण असं म्हणूया की माणूस जन्माला येण्याच्या आधीपासून त्याचं मन हे एका विशिष्ट पद्धतीने डेव्हलप होतं. त्याला मिळणारे अनुभव, त्याला मिळणारे एक्सपिरियन्सेस, त्याची स्वतःची बुद्धिमत्ता, याच्याप्रमाणे ते त्याला मिळणारे स्वीकार, त्याची मेमरी
अशा सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून ती स्वतः व्यक्ती तयार होत असते. आणि ती तयार झाल्यानंतर जेव्हा तो जगात येतो त्यावेळेला त्याला मिळणारे बाकीचे एक्सपिरियन्सेस, बाह्य जगातले एक्सपिरियन्सेस, जसं तो जन्माला आल्यानंतर त्याला स्वीकार कसा होतो, आईवडिलांकडनं त्याचा स्वीकार कसा झालेला आहे, त्याला त्याच्याबद्दल त्याच्या आईवडिलांच्या अभिवृत्ती, ॲटिट्यूड काय आहे, सकारात्मक स्वीकार आहे का नकारात्मक स्वीकार आहे, त्याच्यावरनं तो स्वतःचा काय विचार करतो आहे की तिथे तो सिक्युअर होतो आहे का, त्याला आनंद मिळतो आहे का त्याला ते दुःखदायक होतो आहे. नंतर त्याला ह्या जगात आल्यानंतर काय काय प्रॉब्लेमला फेस करावं लागतं आहे, सो स्वतःची त्याची फिजिकल कंडिशन काय आहे, ह्याच्यावरनं तो स्वतःचं ते मनाचे एक्सपिरियन्सेस तो घेतो आणि तो स्वतःला डेव्हलप करायला लागतो. यालाच पुढे जाऊन असं म्हणू शकतो आपण त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची प्रोसेस सुरू झाली असं म्हणू शकतो. तर हे मन जे असतं ते हे बेसिकली जन्माच्या आधीपासून तर सुरुवात होतेच, पण ती तिथेच झाली सुरुवात आणि थांबली असं नसतं. ती जन्माच्या पूर्वीपासून ते मरेपर्यंत कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. ती एका विशिष्ट गोष्टी थांबली असं नाही आहे. रोज आपले अनुभव आपण घेतो, मग मागचे अनुभव नवीन अनुभव टाकून एक्सपिरियन्सेस घेऊन मग आपण स्वतःला त्याच्यातनं पुढे नेत असतो. मग ह्याच्यामध्ये आपले जसं शारीरिक वाढ होत असते तर तसा आपला मनाचा विकास होत असतो. ओके, मन वाढत नाही, त्याचा विकास होतो. तर तो विकास होणं म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास. म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की आता बऱ्याचदा नाही म्हणजे की एखादी गोष्ट आपण शिकतोय तर ती कंट्रोल करायला पण बघतो. जर मी मन समजून घेतलं तर मला मनाचं नियमन करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करता येतं आणि जर त्याचे जे टेक्निक्स असतील ते फॉलो केले तर त्याचा फायदा होतो का आपल्याला? नक्कीच. आता जसं आपण पूर्ण जीवनाचं हे बघितलं तर आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये फक्त एका वयापुरती विचार केला नाही आहे की माणूस म्हणून तुम्ही जन्माला आल्यानंतर पूर्ण जीवन तुम्ही कसं जगणार आहात, तुमचं जीवन कौशल्य तुम्ही डेव्हलप करणं. ते जीवन कौशल्य तुम्ही कशासाठी हे करता तर बेसिकली तुम्हाला आनंदी आणि सुखी व्हायचं आहे. तुम्ही एक व्यक्ती आनंदी आणि सुखी असाल तर तुम्ही आजूबाजूच्या 4 लोकांना सुद्धा आनंदी आणि सुखी करता. म्हणजे आज आपण हे सगळं जे नवीन नवीन शोध लावतो आहोत किंवा नवीन नवीन शिक्षण घेतोय कशासाठी तर माणसाच्या सुखासाठीच करतो. बरोबर. तसं बघायला गेलं तर आपण जंगलात पण राहतच होतो की नाही. मग आता आपल्याला एवढे सगळे आपण आज उत्तम घरात राहतो, उत्तम सुखसोयी घेतो आहोत, तर कशासाठी हे माणसाच्या बुद्धीचा आविष्कारच आहे. म्हणजे हे बुद्धीचा आविष्कार कशासाठी होतोय तर बेसिकली त्या मनाचा वापर आपण जे मनामध्ये जी बुद्धी आहे त्याचा वापर आपण परत सुखी होण्यासाठी करतोय. मग आपण हा सुख कशासाठी घेतो आनंदी होण्यासाठी. मग हे आनंदी आपण का होतो आहोत तर आनंदी झालं की आपल्याला खूप छान वाटतं. बरोबर है ना. म्हणजे मग हा आनंद आपण कधी घेतो जेव्हा आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं असतं, पॉझिटिव्ह असतं, तिथे कुठेही ते बिघडलेलं नसतं. जसं आपलं शारीरिक आरोग्य असतं तसंच मानसिक आरोग्य पण असतं. शारीरिक स्वास्थ्यासाठी आपण काय काय करतो, जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण हायजीन फॉलो केले, फिजिकल हायजीन फॉलो केले का तर आपल्याला कोरोनाचं इन्फेक्शन नको होत. दुसरी गोष्ट आपण योगासनं करतो, पळायला जातो, व्यायाम करतो, स्वच्छ अन्न खातो, योग्य वेळी झोप घेतो, व्यवस्थित चांगलं स्वच्छ पाणी खातो. हे आपण शारीरिक आरोग्यासाठी करतो, रोजची आंघोळ करतो. हे जसं आपण शारीरिक स्वास्थ्यासाठी करतो तसंच मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि ते काय असतं त्याचं नियमन म्हणजे ते कसं करायचं असतं. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतात ते करणं म्हणजे त्याचं नियमन करणं. मग ते नियम कसे असतात तर बेसिकली आपलं मन कसं घडतं तर त्याच्यामध्ये पंचकोश सांगितलेले आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. तर ते पंचकोश म्हणजे काय, अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश. तर ह्या कोशामधनं आपण मनापर्यंत जातो किंवा आपण आनंदी होतो. जेव्हा अन्नमय कोश म्हणतो म्हणजे आपली देहयष्टी जेव्हा आपण म्हणतो ह्या देहयष्टीला आपण कशातनं वाढवतो तर जे आपण अन्न खातो त्यातनं आपली ती देहयष्टी तयार होते. आता त्या देहयष्टीमध्ये चांगलं जर आपल्या पेशी तयार झाल्या, चांगली
म्हणजे आयुर्वेदाप्रमाणे जर आपलं रक्तमास हे चांगल्या पद्धतीचं जर डेव्हलप झालं तर आपल्याला छान वाटतं, गुड फिलिंग येतं. तर उदाहरणार्थ जर आपलं ते चांगलंच डेव्हलप झालं नाही, कुठेतरी आपले हात दुखतात आहे, पाय दुखतात आहे, आपल्याला ते काम करण्याची ताकदच नाही आहे, आपण काही केलं तरी थकतो आहोत, तर मग आपण शरीराने थकलो असू तर मग आपल्याला काम करण्यात लक्ष नाही लागणार. म्हणजे आपण जी बुद्धीने काम करत असतो किंवा आपण मनाने जी काही गोष्टी करत असतो ते करताना आपल्याला छान नाही वाटणार. म्हणजे शारीरिक काम आणि मनाचं काम हे दोन्ही एकत्र चालणाऱ्या गोष्टी आहेत. जरी त्या वेगळ्या वेगळ्या असल्या तरी त्या एकत्र पण आहेत, पण त्या वेगळ्या वेगळ्या पण आहेत. ते एकत्रित जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. अगदी बरोबर. म्हणजे जर आपण अन्नमय कोशाची जर व्यवस्थित काळजी घेतली तरच आपलं मनोमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश हे जे मानसिक याच्या संबंधाचे कोश आहेत जे आपल्याला दिसत नाही आहेत, पण ते आपल्या बिहेवियरमधनं दिसतात, आपल्या वर्तनातनं दिसतात, मानसिक अस्वास्थ्यातनं दिसतात, तर तिथे ती गडबड होते. ओके. जर आधी आपण हे सगळं स्वास्थ्य जर नीट ठेवलं तर मग ही गडबड होत नाही. म्हणजे ही गोष्ट याच्यापासून वेगळी अशी करता येत नाही. ते दोघंही एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत आणि ते तसे म्हटलं तर ते वेगळे, तसे म्हटलं ते गुंतलेले आहेत. म्हणजे तिथे आपण मनाचा म्हणजे मन आपलं आपल्या देहबोलीतनं दाखवतो, आपल्या बोलण्यातनं दाखवतो, आपल्या विचारातनं. आपले विचार कसे असतात, जसे विचार असतात तसे आपलं बोलणं असतं. बरोबर. जसं आपले विचार असतात, बुद्धी जशी असते तसेच आपले विचार असतात. त्या बुद्धीचा आविष्कार आपण कितीतरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवत असतो. आणि मनाची ही जडणघडण या थॉट प्रोसेसमधनं, बुद्धीतनं, अनुभवातनं, जेनेटिकमधनं आपल्याला मिळालेली असते. म्हणजे गुणवैशिष्ट्य काही जे असतात ते आपल्याला पालकांकडनं मिळालेले असतात. काही आपण ते एक्सपिरियन्स करतो, काही आपण शिकतो, बघतो, इतरांचं बघतो ना. अशा पद्धतीने आपण स्वतःला एलॅबोरेट करून जातो आणि अशा पद्धतीने आपलं जसं जसं शरीर वाढतं त्याचबरोबर आपला मनाचा पण विकास होत असतो. त्याला आपण व्यक्तिमत्व विकास म्हणतो. आता मन हे कन्सेप्ट बऱ्यापैकी नाही क्लिअर व्हायला किंवा इमॅजिन करू शकतो की नेमकं मन म्हणजे काय असेल, कसं असणार आहे किंवा कसं असतं. पण जर त्याची कार्यपद्धती समजून घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो आपण? आता आपण जर बघितलं तर ही जी कॉन्सेप्ट आहे ही जसं संस्कृती डेव्हलप झाली तर संस्कृतीमध्ये ती समाज व्यवस्था चांगली राहावी, सगळी माणसं सुरक्षित राहावी म्हणून ती समाज व्यवस्था आली. आणि समाज व्यवस्थेबरोबरच काय झालं की एकमेकांना सपोर्ट करणं. त्यावेळेला जी काय परिस्थिती होती त्यावेळेला तर त्यासाठी काही नियमन झाले, समाजाचे नियमन. मग आधी सगळे एकमेकांना कसा सपोर्ट करतील, मग कौटुंबिक कुटुंब व्यवस्था आली. कुटुंब व्यवस्थाबरोबर मग दोन माणसांमधलं ट्रान्झॅक्शन आलं, इंटरपर्सनल रिलेशन आलं. मग ते छान राहण्यासाठी ते छान राहण्यासाठी मग परत स्वतःमध्ये काही चांगल्या गुणाचा विकास होण्याची गरज लागायला लागली. सो हे सगळं एकाबद्दल अनंत आणि अनंताबद्दल एकापर्यंत अशी ही प्रोसेस सतत चालू असते. तर आता जेव्हा आपण ही प्रोसेस म्हणतो ना की एक माणूस जर विचित्र असेल तर तो आजूबाजूच्या 4 लोकांचे सुद्धा मेंटल हेल्थ डिस्टर्ब करतो हे ना. तर मग त्या व्यक्तीला समाजामधनं कसे रिॲक्शन येतात की ही व्यक्ती ना आता आपल्या ग्रुपमध्ये नको बरं का, मी थोडी खडूसच आहे असं आपण म्हणतो. हा नको, या व्यक्तीचा ना जरा स्वभाव बरोबर नाही आहे बरं का, हा ना दुसऱ्याला नेहमी टोमणेच मारतो बरं, किंवा हा नीट बोलत नाही बरं का, किंवा हा ना नेहमी निरडगाडच गातो बरं का. म्हणजे त्या व्यक्तीच्या सहवासात आल्यानंतर आपल्याला गुड फिलिंग नाही येत, छान नाही वाटत. पण काही व्यक्ती असं अजिबात बोलत नाही, जास्त इंटरॅक्ट करत नाही, पण तो समोर आला ना तरी आपल्याला खूप छान वाटतं की येस, रिलॅक्स वाटतं. मग हे काय असतं तर त्या माणसाची जी बॉडी लँग्वेज असतं, त्याचे जे विचार असतात ते त्याच्या बॉडी लँग्वेजमधून येतात. त्याच्या एका कृतीमधनं आपल्याला असं कळतं की नाही, ही व्यक्तीनं आपल्याला ॲश्युरन्स देणारी आहे बरं का. हिच्या संवादात असलं की आपल्याला छान वाटतं, शांत वाटतं. किंवा बऱ्याचदा असं म्हणलं जातं की मी जर या व्यक्तीशी बोलले तर एक पॉझिटिव्ह फिलिंग येते किंवा मोटिवेटेड फील होतं. करेक्ट. म्हणजे तसं बघायला गेलं की ती व्यक्ती काय आपल्याला खूप काही देत नसते, पण तरी आपल्याला त्याच्याकडे बघितल्यानंतर जे गुड फिलिंग येतं. पण हे आपल्याला आत्म वाटतं किंवा हे होतं. सो हा आविष्कार हा महत्त्वाचा असतो.
मनामध्ये. सो मानसिक स्वास्थ्य जेव्हा आपण म्हणतो किंवा मनाचं काम म्हणतो, तर हे सगळं मनाचं काम असं एका माणसासाठी पासून तर पूर्ण देशापर्यंत अशा वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. जसं उपनिषदामध्ये सांगितलं की एका माणसाने कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, स्वतःच्या आहार विहार त्यांनी कसा ठेवला पाहिजे, कुटुंबामध्ये नातेसंबंध कशी असले पाहिजे, कसे नसले पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे समाजामध्ये आपण कसं वागलं पाहिजे, कसं नाही वागलं पाहिजे, देशासाठी आपण कसं असलं पाहिजे, कसं नसलं पाहिजे, हे सगळी तत्त्व जी सांगितलेली आहेत, तर ती एकापासून अनंतापर्यंत आणि अनंतापासून परत एकापर्यंत. जसं एक बी लावल्यानंतर त्याच्यापासून 1-2 पानं येतात, 2 पानापासून मग पूर्ण झाड तयार होतं, झाडापासून फांद्याला भरपूर पानं, मग त्याला भरपूर फळं फुलं लागून त्या फळापासून परत एक बी, परत म्हणजे एकापासून अनंत, अनंतापासून एक, अशा सगळ्या ट्रान्झॅक्शनमध्ये मन हे आपलं काम करत असतं. म्हणजे एका माणसाचं मानसिक स्वास्थ्य, एका माणसाचं बौद्धिक लेवल किंवा एका माणसाची स्वतःचे मानसिक कृती सगळी ही इतरांना सुद्धा मदत करणारी असते किंवा इतरांचे सगळे मानसिक गोष्टी त्या माणसासाठी सुद्धा मोटिवेट करणारी असते. म्हणून असं एकापासून आपण असं म्हणू शकत नाही की हीच पद्धत योग्य आहे आणि अयोग्य असं नाही आहे. त्या वातावरणाप्रमाणे मग ही कसं असतं की तो देश कुठला आहे, कसा आहे, तिथली नैसर्गिक साधनसंपत्ती कशी आहे, त्याप्रमाणे पण त्या व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये फरक पडत असतो. आणि त्या पद्धतीने ती समाजव्यवस्था, ती संस्कृती डेव्हलप झालेली असते आणि मग त्याचं ती नियमन केले जातात की आपल्या या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटप्रमाणे आपण दिनचर्या कशी आखली पाहिजे, कशी नाही आखली पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. ॲट द एंड ऑफ रिझल्ट फिजिकली आणि मेंटली आपण हॅप्पी होणं हा आपला गोल असतो. ओके. मग त्याच्यासाठी ते गोष्टींचं काही बंधनं नियमन केलेले असतात. तर हे कसे कुठल्या बेसवर केलेले असतात, तर आपल्या आयुर्वेदामध्ये तर मानस प्रकृती पण सांगितलेली आहे. तर मी मानस प्रकृती म्हणजे काय, तर वात, पित्त आणि कफ याच्याप्रमाणे माणसाचे काही स्वभाव वैशिष्ट्य सांगितले गेले. मी काय त्यातली तज्ज्ञ नाही आहे, पण त्याच्यामध्ये मानसिक दृष्टिकोनातनं व्यक्ती कशा वागतात, त्याचं मन कसं काम करतं, ह्याबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. नंतर अध्यात्मामध्ये रजतम आणि सत्वगुण ह्या सांगितलेल्या आहेत. रजतम सत्वगुणाप्रमाणे व्यक्ती कशी वागेल, कशी तिचे गुणवैशिष्ट्य असतील, तिचं व्यक्तिमत्व कसं असेल, ती वागेल कशी, बोलेल कशी, इतरांशी कशी कनेक्ट होईल, इतरांना स्वतःबद्दल कशी माहिती देईल, दुसऱ्यांचं मन कसं जाणेल, या पद्धतीने ती व्यक्ती बिहेव करत असते किंवा वर्तन करत असते. उदाहरणार्थ सत्वगुणी जी व्यक्ती असते, ते छोटंसं उदाहरण देते. सत्वगुणी व्यक्ती जी असते ती खूप आनंदी असते, छान असते, तिला सगळ्यांमधलं चांगलंच दिसत असतं, ती सगळ्यांशी खूप कम्युनिकेट करून घेते किंवा ती इतरांना खूप छान पद्धतीने समजून सांगत असते. म्हणजे हे सत्वगुण तिच्यात आहे. रजोगुण पद्धतीची जी व्यक्तिमत्वाची व्यक्ती असते ती चिडचिडी, तापट, सतत कटकट करणारी, सतत दुसऱ्यांमध्ये निगेटिव्ह बघणारी, सतत दुसऱ्यांमध्ये दोष काढणारी अशी असते. अशा पद्धतीचे स्वभाव वैशिष्ट्य आपल्या पूर्वीच्या याच्यामध्ये साहित्यामध्ये किंवा संत साहित्य म्हणा किंवा ह्याचा विचार करून काही नियमन केले. ओके. की असं असलं म्हणजे तुम्ही कसं वागलं पाहिजे, कारण तुम्ही स्वतःसाठी नाही तर तुम्ही समाजासाठी सुद्धा मानसिक अस्वास्थ्य करण्यासाठी जबाबदार असू शकता. याबरोबर तुमचं मन पण अस्वस्थ असतं, म्हणजे अस्वस्थ असतं, त्याबरोबर तुम्ही इतरांना पण त्रास देता. म्हणजे जी समजा एखाद्या कंपनीत तुम्ही काम करतात, त्या कंपनीमध्ये तुमचा बॉस जे चिडका असेल तर तो आजूबाजूच्या लोकांवर सतत चिडचिड करत असेल तर कळत न कळत त्या व्यक्तींना मोटिवेशन नाही मिळत की हा काय कितीही काम केलं तर हा सारखा चिडतच असतो है ना. मग कितीही काम करा बाबा, हा तर चिडलेलाच असतो, रागवतोच, कधी मोटिवेटच करत नाही, कधी आपल्याला याच्याबरोबर छान फिलिंग येतच आहे. मग काय होतं, त्या काम करणाऱ्या लोकांचं ना सेल्फ मोटिवेशन कमी व्हायला वैतागून जातात. म्हणजे काय खरं ती व्यक्ती त्या स्वभावाची असते, पण त्याच्या पूर्ण त्याच्या हाताखालच्या इतक्या लोकांवर परिणाम होतात. मी कसंही वागलं तरी हा निगेटिव्हच बोलते की यावरच ते होणार आहेत, तर मग कोरोनाचे मी काय करू.
म्हणजे मग इथे काय होतं की एक व्यक्ती हाताखालच्या 8 ते 10 लोकांचं मानसिक स्वास्थ्य डिस्टर्ब करते. बरोबर. पण ती जर समजा तो बॉस सत्वगुणी असेल, तो काय म्हणे, बघा आरती मॅडम तुम्ही हे खूप खूप छान केलंय बरं का, पण मला काय वाटतं तुम्ही जर हे असं करून बघितलं तर बघा बरं प्रयत्न करून, पण मला असं वाटतं, पण तुम्हाला काय वाटतं. हा झाला सत्वगुणी. तो तुम्हाला तुमची चूक दाखवून देईल, पण योग्य पद्धतीने. योग्य पद्धतीने. मग तुम्ही काय म्हणाल, मग तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार कराल. सर तुम्ही म्हणता ना ते बरोबर आहे बरं का, मी बघते असा प्रयत्न करून. म्हणजे ते काम करण्याचं तुम्हाला काय होईल, मोटिवेशन मिळेल. आहे ना. म्हणजे मन बघा स्वतःसाठी नाही इतरांसाठी पण सकारात्मक काम करू शकतो. पण जेव्हा त्या व्यक्तीमध्ये सकारात्मक गुण असतात तेव्हा त्या व्यक्तीचे विचार पण सकारात्मक असतात, पण नकारात्मक गोष्टी तो सकारात्मक पद्धतीने पोचवू शकतो. किंवा त्याला हे माहीत असतं की मला ते सकारात्मक पद्धतीने कसं पोचवायचं आहे. ज्याला सायकोलॉजीच्या भाषेमध्ये असर्टिव्हनेस म्हणतात. नकार सुद्धा तुम्हाला समोरच्या माणसापर्यंत त्याला न दुखावता पोचवता आले पाहिजे. हो. त्याला इमोशनल मॅनेजमेंट पण म्हटलं जातं. भावनांचं नियोजन केलं जातं. म्हणजे आपल्याला समोरच्या व्यक्तीचा खूप राग आलेला असतो, वाईट वाटत असतं, दुःख होत असतं, पण तिथे जर आपण त्याला रागाने बोललो तर तो अजून आपल्यावर ॲग्रेसिव्ह येईल. हे आपल्याला समजणं, ह्या आपल्या भावना जाणणं. मग त्यावेळेला जर इथे रागवलं तर हा आपला कुठेतरी नकारात्मक रिलेशन तयार होतील बरं का. मग इथे थोडंसं ना मला ना ह्याला ना हे समजून सांगायचं आहे, पण माझ्याकडे वेगळी काही पद्धत आहे का. मग इथे आपण बुद्धीचा वापर करणार. मी ह्या पद्धतीने समजून सांगित का, आत्ता तो रागवलाय ना, जरा मी थांबी, मग मी नंतर पद्धतीने सांगेन. म्हणजे माझ्याकडे पर्याय असतात. सो मन हे अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काम करत असतं. तर हे काम करण्याची पद्धत ही आपल्या संत साहित्यात सांगितलेली आहे, गीतेमध्ये सांगितलेली आहे, वेदामध्ये, उपनिषदामध्ये. मग रामदास स्वामींनी सांगितले विवेकी मन म्हणजे काय, दासबोधामध्ये सांगितलंय. त्याच्या दासबोध तो उत्तम काउन्सिलर आहे. मन असं सगळेजण सतत त्याच्याबद्दल क्युरियस असतात की मन कसं काम करतं, मनाचे आविष्कार काय आहे, मनाचं नियम काय आहे, त्याची व्याख्या काय आहे. तर मला एवढं सांगायचं होतं की अगदी जेव्हापासून मनुष्य संस्कृतीमध्ये जायला लागला तेव्हापासून तो त्याचा शोध घेतोय, परत शोध घेतोय, तरी त्याला असं मन असं हातात सापडत नाही आहे. जसं बहिणाबहिणी सांगितलं ते आता इथे आहे, आता तिथे आहे, पण तो शोधायचं तरी कसं. तर ते कुठेतरी एक बंधनात टाकलं तर त्याच्याबद्दल आपल्याला ज्ञान करून घेणं की मन हे काम करतं तरी कसं बरं, हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर आयुर्वेदशास्त्राप्रमाणे कफ, वात आणि पित्त ह्याच्याप्रमाणे काही गोष्टी सांगिततात की त्याप्रमाणे त्याच्या मानस प्रकृती असतात. जसं कफ प्रकृतीची व्यक्ती खूप शांत स्वभावाची असते, बुद्धिमान असते, इतरांशी कम्युनिकेट छान करते. तशी पित्त प्रकृतीची जी व्यक्ती असते ती हुशार असते, पण तिला भूक सहन होत नाही, थोडीशी रागीट असते. नंतर सत्वगुण वात प्रकृतीची व्यक्ती खूप चिडकी असते, सतत चिडचिड करत असते. तिचे आहार विहार जो म्हणतो आपण तो नीट नसतो आणि प्रत्येक गोष्टीचा त्याला त्रासच होत असतो. जसं इंटरपर्सनल कम्युनिकेशन त्याला करता येत नाही. जसं मग आम्ही बॉसचं उदाहरण दिलं की सोशल स्किल्स. जसं तो बॉस जशा प्रवृत्तीचा असेल तसं तो इतरांशी कम्युनिकेट करतो. तसंच ही जी शारीरिक प्रकृती बरोबर असेल, जशी शारीरिक प्रकृती त्याचा मनावर काय परिणाम होतो ह्याबद्दल मी सांगितलं. आता हे असं असणारच आहे, ह्या 3 गोष्टींमध्ये असणार आहे. रजोगुणी, तमोगुणी किंवा सत्वगुणी व्यक्ती असू शकतो, किंवा वात प्रवृत्ती, कफ प्रवृत्ती किंवा पित्त प्रकृतीप्रमाणे माणूस असू शकतो. आता हे असणं म्हणजे पण मग त्याच्यावर पण काहीतरी काम झालं पाहिजे ना. मग ह्या सगळ्यावर काय बरं केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कशा पद्धतीने या गोष्टीशी डील केलं पाहिजे, हे सगळं साहित्य ह्याचा शोध अनेक वर्षापासून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेतला गेलेला आहे. मग असं असेल तर काय करायचं, काय करायचं नाही, ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या. जसं पातंजली योग आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की काही वृत्ती सांगितलेल्या आहे. तर मिथ्या ज्ञान करून घेतलं म्हणजे चुकीचं ज्ञान करून घेतलं तर आपले विचार पण चुकीचेच होतात, मग आपल्या त्याच्यात भावना पण चुकीच्या येतात. सत्य ज्ञान, मिथ्या ज्ञान, कल्पना, स्मृती, निद्रा ह्या सगळ्या गोष्टी मनाचे आविष्कार आहेत असं पतंजली सांगतात. पतंजली योग सगळ्यांना माहिती आहे.
त्याचबरोबर पूर्ण आयुष्य जगताना योग सांगितलेले आहेत. जेव्हा आपण ज्याला म्हणतो की वेगळ्या वेगळ्या पद्धतीने की भक्तियोग, भक्तिमार्ग किंवा ज्ञानयोग, ज्ञानमार्ग, अध्यात्म मार्ग, म्हणजे पूर्ण मनुष्याला आयुष्य जगण्यासाठी कुठली तरी एक स्किल डेव्हलप करा, कौशल्य डेव्हलप करा, ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. म्हणजे आता नुकतीच पंढरीची वारी झाली, तो भक्तिमार्ग झाला. त्याच्यासाठी माणसाने स्वतःच्या मनाचे कितीतरी आविष्कार, किती त्रासातनं लोक तिथपर्यंत जात होते, किती स्वतःला मोटिवेट करत होते. म्हणजे तिथे मनाचा कितीतरी पद्धतीने आविष्कार आपल्याला दिसला. नंतर हे शास्त्रज्ञ जे असतात ते आता आपल्या चंद्रयान सोडलं गेलं, तो ज्ञानमार्ग झाला. म्हणजे ज्ञानाचा त्यांनी आविष्कार केला. म्हणजे हा मनातलाच एक भाग आहे ना, बुद्धीने तो केलेला आविष्कार आहे. जे वेगळे वेगळे शास्त्रज्ञ असतात, आध्यात्मिक ज्याला म्हणतो मार्ग, आनंद मिळवण्याचा, तो आध्यात्मिक मार्ग म्हणजे त्याच्यामध्ये जे काही दासबोधात सांगितलेले आहे, वेगळे वेगळे जे स्किल्स सांगितलेले आहेत की आनंदी होण्यासाठी काय काय केलं पाहिजे. तर काही लोक ध्यानधारणा करतात आणि त्याच्यातनं ज्ञान संपादन करतात. म्हणजे एकंदरीत कुठलंही तुम्ही माध्यम घ्या, ध्यानमार्ग घ्या, अध्यात्म मार्ग घ्या, भक्ती मार्ग घ्या, ॲट द एंड ऑफ रिझल्ट तुम्ही मनाशीच ते कनेक्ट करू शकता. म्हणजे या सगळ्या मार्गातनी शेवटी तुम्ही आनंदी होण्याचेच तुम्हाला पर्याय म्हणजे मार्ग सांगितलेले आहेत की तुम्ही आनंदी होण्यासाठी प्रत्येकाने वेगळे वेगळे मार्ग निवडले. म्युझिक पण, म्हणजे एखादा गायक जेव्हा बैठकीला बसतो तो वेगळ्या वेगळ्या रागांचा आविष्कार करतो आणि तो स्वतःचा आनंद पण निर्माण करतो त्या रागातनं आणि तो श्रोत्यांच्या मनात पण त्या आनंदाच्या लहरी उत्पन्न करतो. तो त्याचा कलाचा आविष्कार तो वेगळ्या पद्धतीने सांगतो. जसं साहित्य वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साहित्य लेखन केलं जातं, तर त्याच्यामध्ये पण आनंद देणं आणि आनंद घेणं हाच एक आविष्कार असतो, हा मनाचा आविष्कार आहे. मग त्याच्यामध्ये काय काय वापरलं जातं, त्याच्यामध्ये बुद्धी असते, त्याच्यामध्ये भावना आहेत, त्याच्यामध्ये स्मृती आहेत. अशा अनेक पद्धतीने त्या गोष्टीचा वापर त्याच्यात केला जातो. आणि मग आता ह्याचा विकास कसा होतो, तर बुद्धी म्हटलं की आपण काय म्हणतो, शाळेत गेलं, अभ्यास केला, गणित सोडवलं, चांगले मार्क मिळाले म्हणजे हा व्यक्ती हुशार, म्हणजे याची बुद्धी चांगली. बघ, बुद्धीचा तो फक्त एक भाग आहे, तो इंटेलिजंट कोशंट हा एक त्याच्यातला भाग आहे. तो पण अनेक प्रकारचा आहे. कोणाची भाषिक बुद्धिमत्ता चांगली असते, कोणाची गणितीय बुद्धिमत्ता चांगली असते, कोणाचे इंटरपर्सनल रिलेशन्स कसे बिल्ड करायचे ती बुद्धिमत्ता चांगली असते, कोणाचे शारीरिक बुद्धिमत्ता चांगली असते, जसं खेळाडू आहे किंवा सर्जन आहे, ते खूप स्किलफुली एखादं ऑपरेशन्स करतात, किंवा एखादा खेळाडू किती छान पद्धतीने खेळ खेळतो, किंवा एखादी व्यक्ती खूप सुंदर पद्धतीने चित्र काढते, किंवा एखादी व्यक्ती खूप सुंदर पद्धतीने एखाद्या गोष्टीचं कृती करते, एखादी स्त्री खूप छान पद्धतीने स्वयंपाक तयार करते आणि ती सुबक पद्धतीने मांडणी करते त्याची. हे बुद्धीचे वेगळे वेगळे आविष्कार आहे. आणि हे सगळे आविष्कार कुठे होतात, तर मनात होतात. त्यामुळे एक गोष्ट म्हणजे मन नाही, तर अनेक गोष्ट म्हणणं ते मन आपण असं त्याचं कन्क्लुजन काढू शकतो. तर ह्यामध्ये जेव्हा आपला विकास होतो, मनुष्य म्हणून माणसाचं ते पिंड तयार झालं की त्याचा हे व्यक्तिमत्व विकासाच्या पद्धतीत सुरू होतात. तर त्याच्यामध्ये आधी बुद्धिमत्ता, गुणवैशिष्ट्य येतात, जेनेटिक येतात, त्याचा स्वीकार, त्याचा ॲक्सेप्टन्स, आईवडिलांकडनं येणारी मानसिकता, ह्याच्याही गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होतो. पण त्याचबरोबर त्याची बौद्धिक बुद्धिमत्ता, त्याची भावनिक बुद्धिमत्ता, त्याची सामाजिक बुद्धिमत्ता, त्याची फिजिकल म्हणजे शारीरिक बुद्धिमत्ता, त्याची आत्मिक बुद्धिमत्ता आणि त्याची काय म्हणता येईल त्याला ॲडव्हर्सिटीची बुद्धिमत्ता, म्हणजे संकट समोर आल्यानंतर त्याला सामोरे जाण्याची बुद्धिमत्ता, कल्चरल हे म्हणतात कल्चरल पण, म्हणजे दोन वेगळे वेगळ्या समाजामधनं कुठल्या काय गोष्टी कल्चरल त्याला बुद्धिमत्ता म्हणतात. असे आता नवीन नवीन गोष्टी या प्रयोग करून समोर यायला लागले. फॉरेनमध्ये जे वेगळे वेगळे प्रयोग होतात त्याच्यातनं या बुद्धिमत्ता समोर यायला लागल्यात. पण ह्या आत्ता प्रयोग करून दाखवतात आहे, पण हे आपल्या साहित्यामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ऑलरेडी सांगितलेल्याच आहेत.
तर ह्या बुद्धिमत्ता म्हणजे समाजामध्ये आपण कसं असलं पाहिजे, कसं नसलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, तुम्ही कुठल्या वयात कसं वागलं पाहिजे, कसं नाही वागलं पाहिजे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ह्या लहानपणापासून आपल्याला शिकवल्या जातात, सांगितल्या जातात, त्याचं नियमन केलं जातं. तू असं वाग, तसं वागू नको, हे कर, ते करू नकोस. तर आता ढोबळपणाने बघितलं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 4 आश्रम सांगितलेली आहेत. ओके. जसं आता वयाचे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत 100 वर्ष असं आपण त्याचं बायफिकेशन केलं तर पहिले 25 वर्ष असतात. तर त्यावेळेला आपण ब्रह्मचारी आश्रम असं जे म्हणतो त्याच्यामध्ये आपले जे पंचेंद्रिय असतात त्या पंचेंद्रियांनी ज्ञान संपादन करणं, ज्ञान घेणं आणि आपल्या सगळ्या शरीरावर त्या कंट्रोल करणं आणि ते शिकणं की आपल्याला पुढे आयुष्यात जाऊन कुठली गोष्ट योग्य आहे, कुठली गोष्ट अयोग्य आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ही समजण्याची प्रोसेस, हे ज्ञान ग्रहण करण्याची प्रोसेस ही जन्माला आल्यापासून तर 25 वर्षापर्यंत जास्त वापरायची आहे. ही आयुष्यभर चालणारी गोष्ट आहे. फक्त 25 वर्षावर त्याच्यावर जास्त काम करायचं आहे. कारण त्याच्यानंतरचा येणारा टप्पा आहे, त्याच्यानंतर येणारी शारीरिक गरजा, मानसिक गरजा, सामाजिक गरजा, ह्यासाठी तुम्ही एका विशिष्ट टप्प्यावर आलेले असतात, पर्सनॅलिटीच्या किंवा व्यक्ती म्हणून डेव्हलप झालेले असतात. मग तुम्ही गृहस्थाश्रमात जायचं आहे. मग गृहस्थाश्रम म्हणजे काय, तर तुम्ही लग्न करणार, एक कुटुंब व्यवस्था निर्माण करणार, म्हणजे तुम्ही स्वतःला पण एलॅबोरेट करणार, कुटुंब व्यवस्था पण एलॅबोरेट करणार, त्याच वेळेला समाजाला पण तुम्ही काहीतरी देणार आहात, तुमची तिथे पण काहीतरी जबाबदाऱ्या कर्तव्य आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही देशाला पण काहीतरी देणार आहात. म्हणजे एकापासून अनेकदापर्यंत जाण्याचा ही प्रोसेस तुमची चालूच असते सतत. तर हे कसं, का, कशा पद्धतीने, केव्हा, ह्याचे काहीतरी नियम आपल्याकडे काढून दिलेले आहेत. तर मग जेव्हा म्हणजे ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि ब्रह्मचारी आश्रम ह्यामध्ये तुम्हाला काहीतरी वागण्या बोलण्याचे, कुठल्या गोष्टी करण्याचे, आचरण करण्याचे, आहार विहार करण्याचे काही नियमन केलेले आहेत. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. का, तर हे तुम्ही जर आचरण नीट केलं तर तुम्ही त्या वयामध्ये ज्या गोष्टी करणार आहात, जे कर्तव्य करणार आहात, त्याला आपल्याकडे धर्म म्हटलेलं आहे. म्हणजे त्या वयात त्या गोष्टी, जबाबदाऱ्या घेणं आणि त्या जबाबदाऱ्याप्रमाणे ते काम करणं म्हणजे हा तुमचा धर्म आहे. स्त्री म्हणून धर्म, पुरुष म्हणून धर्म काय आहे हे माहिती आहे का खरंच? आपण काय म्हणतो हिंदू धर्म. हिंदू धर्म असं नाही आहे. तर त्या वयामध्ये तुम्हाला जी कर्तव्य करायची आहे, तुमच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, तुमची जी कर्तव्य आहेत ते समजून घेणं, ते जाणणं, त्याच्यामध्ये योग्य अयोग्य हे समजून घेणं, हा सगळा भाग म्हणजे मनाला समजून घेणं, मनाचं बद्दल असणारी तुमची ती क्युरिओसिटी. म्हणजे मन हे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काम करतं. माणूस म्हणून मी कसं वागलं पाहिजे, कसं नाही वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. मन हा टॉपिक खरं खूप इंटरेस्टिंग आहे. याच्या बाबतीत एक मला विनोदी भाग सांगायला आवडेल की जसं तुम्ही वेगवेगळ्या प्रकृती किंवा स्वभावचे गुण असतात नाही का, रजस सत्व वगैरे, ते एक्सप्लेन केलं. तर आत्तापर्यंत आम्ही जे ऐकायचो की वात प्रकृती असते, कफ असते, तर आम्हाला असं वाटायचं, म्हणजे माझ्यासारखे बरेच लोक असतील, सगळ्यांनाच वाटत असेल असं नाही की वात प्रकृती म्हणजे त्यांना वाताचा त्रास असेल, कफ प्रकृती असेल तर कफचा त्रास होत असेल जास्त, किंवा पित्त असेल तर पित्ताचा त्रास होतो. तर त्यात काही रिलेशन आहे का की हे मिथ आहे आमचं? खरं तर मी त्यातली तज्ज्ञ नाही आहे आयुर्वेदामध्ये, त्याच्यातला तुम्हाला त्याचं खरं शास्त्रीय कारण ते सांगेन, पण मी मानसिकतेच्या दृष्टिकोनातून सांगते, मनाचा बद्दल मी काम करते आहेत. सो जेव्हा आपण म्हणतो की शरीर आणि मन असं वेगळं नाही काढू शकत, तर आयुर्वेदाप्रमाणे मानस प्रकृती ही जी असते तर त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ते बिहेवियर कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात. वाद प्रकृतीची व्यक्ती जी असते तिला आत्मच गुड फिलिंग येत नसतं, तिला आत्मच त्रास होत असतो. ओके. तर आयुर्वेदिक शास्त्राप्रमाणे तिचा वाद बिघडला असेल तर ती आत्मच अस्वस्थ असते, म्हणून तिचं मन पण ठाऱ्यावर नसतं, मन स्थिर नसतं, शांत नसतं, है ना. शांत स्थिर मन असेल तर आपण बुद्धीचा आविष्कार चांगला करतो. ओके. जसं आता उदाहरण घ्या, जेव्हा आपण सगळा अभ्यास छान केलेला आहे, व्यवस्थित केला, आता आपल्याला परीक्षेत
जायचंय, एक्झाम रूममध्ये बसायचंय, तिथे जर आपलं इतरांकडे बघून जर मन अस्थिर झालं, हा अभ्यास ती करतीये, तो त्यांनी एवढा अभ्यास केला, हा प्रश्न विचारेल का, तो होईल का, तिथे जर आपण मन अस्थिर केलं तर आपल्याला पेपरमध्ये काहीही आठवणार नाही. म्हणजे जे येत असतं ते पण आठवणार नाही. मग आपण काय म्हणतो, शांत हो, स्थिर हो, आठव मी काय काय केलंय. असं होतं बऱ्याचदा. माझ्यासोबत पण झालंय की मी टेन्शनमध्ये असते हां, आणि म्हणजे जी गोष्ट येत असते, रोज काम करते आणि तीच त्या टेन्शनमध्ये आठवतच नाही. आणि तेच जर मग गाडी चालवताना नंतर आठवतं, अरे हे तर मला येत होतं, तरी मला ते बोलता नाही आलं ना. कारण त्यावेळेला ते आठवलं नाही. बरोबर हे ना, म्हणजे तिथे खूप स्ट्रेस घेते त्यावेळेस. बरोबर. तर आता इथे मला एक थोडीशी बुद्धाची एक गोष्ट सांगावीशी वाटते. एकदा बुद्ध सगळ्यांनाच माहिती आहे, ते आणि त्यांचे शिष्य असे चालले होते खूप. तर ते एक ओढा क्रॉस करून पुढे गेले. पुढे बरेच चालून गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी शिष्याला सांगितलं, मागे जो ओढा आहे हां, त्या ओढ्यातनं मला प्यायला पाणी आणून दे. शिष्य म्हणाला, हो त्या ओढ्याला कसं काय इतक्या लांब जाणार, आता समोर पुढे गेल्यानंतर एक नदी आहे, तिथे आपण पाणी पिऊया. तर ते म्हणतात, ते शेवटी गुरु आहे, तर म्हणतात, नाही तिथे जा आणि तिथं मला पाणी आणून दे. आता गुरु आज्ञा झालेली आहे. शिष्य म्हणतो, बरं. तो चालत चालत मागे जातो. मागे गेल्यावर तिथे बघतो, तिथे नुकता पाऊस पडून गेलेलं असतं, त्या ओढ्यात गढूळ पाणी असतं है ना. त्या गढूळ पाण्यामुळे तो म्हणतो की आपल्याला आपल्या गुरुनी प्यायला पाणी मागितलंय, हे गढूळ पाणी आहे, मी कसं नेऊ. मग तो तसाच येतो, परत त्याचा येतो आणि आपल्या गुरुला सांगतो. गुरु म्हणतात, नाही मला तेच पाणी पाहिजे, जा तिथे ते पाणी घेऊन ये, मी तुला आज्ञा दिली आहे ना. तो म्हणतो, हो गुरु आज्ञा खूप महत्त्वाची आहे. पण परत जातो शिष्य. तो तिथे गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की पाणी वाहतच आहे, पुढे जातच आहे. तो तिथे शांतपणे वाट बघत राहतो. जसजसं वेळ जातो, जसं पाण्याचा अवखळपणा कमी कमी होत जातं, तर त्यातला सगळी जी माती ती खाली बसत जाते, सगळी घाण पुढे वाहून जाते. मग त्याला ते शांत स्वच्छ पाणी मिळतं आणि मग त्याचं पाणी घेतो आणि गुरूंना आणून देतो. तर ह्याच्यातनं त्याला गुरु विचारतात, ह्यातनं तू काय शिकलास. मन हे स्थिर नाही आहे, ते सतत अवखळ असतं, कधी इथे असतं कधी तिथे असतं. ते जेव्हा अस्थिर असतं, त्याचा प्रवाह जेव्हा अस्थिर होतो इकडून तिकडे तिकडे तिकडे, तेव्हा त्यातनं आपल्याला जे हवं ते घेता येत नाही. त्यामुळे त्या मनाला आधी स्थिर करा, शांत करा आणि मग त्याच्याकडनं हवं ते काम करून घ्या, असा तो त्यांना गुरुमंत्र दिला. तर आपल्या या सगळ्या जे भारतीय संस्कृती आहे किंवा भारतीय फिलॉसॉफी आहे किंवा साहित्य आहे आपल्या, ह्या सगळ्या साहित्यामधनं त्यांनी तेच सांगितलं की मन जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, मनाचा आविष्कार तुम्हाला करून घ्यायचा असेल, तर आधी त्या मनाला जाणून घ्या, ते मन कसं काम करतंय, त्याच्याबद्दल क्युरस व्हा. बरोबर. ती क्युरिओसिटी जेव्हा तुम्हाला आत येईल की माझं मन काय आहे बरं, ते मन कसं बरं काम करतं, त्याचं ज्ञान मला कसं होईल, हे जेव्हा तुमच्या मनामध्ये जी क्युरिओसिटी तयार होईल, तेव्हा तुम्हाला त्याची आज लागेल की माझं मन कसं काम करतं, इतरांचं मन कसं काम करतं, भावना म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, ज्ञान मिळवणं म्हणजे काय, कल्पना विलास म्हणजे काय. आणि ही वेगळी वेगळी बघा मी बुद्धी सांगितली की आपण आपलं पर्सनॅलिटी, इंटेलिजंट क्वेश्चन, इमोशनल क्वेश्चन, सोशल क्वेश्चन, स्पिरिच्युअल क्वेश्चन, ॲडव्हर्सिटी क्वेश्चन, फिजिकल क्वेश्चन, कल्चरल क्वेश्चन, ह्याच्यामधनं आपण त्या मनाचा आविष्कार करत असतो. हे जे आता फॉरेनमध्ये क्वेश्चनचे प्रकार सांगितले आहेत, हे आपल्या साहित्यामध्ये, दासबोधामध्ये, गीतेमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने याच्यावर कसं काम केलं पाहिजे, म्हणजे तुमचा मनाचा आविष्कार तुम्हाला कसा होईल हे ऑलरेडी सांगितलेलंच आहे. ओके. म्हणजे कृष्णाने अर्जुनाला तिथे सांगितलं, जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारले की माझ्यासमोर हे सगळे माझेच आप्तमंडळी आहेत, मी ह्यांच्याशीच का युद्ध करू. पण तसंच आपल्या मनात द्वंद्व असतं ना सतत सत्य समजून घेण्यासाठी. तर त्यांनी त्यावेळेला कृष्णाने त्याला सांगितलं, हे धर्मयुद्ध आहे. धर्मयुद्ध म्हणजे काय, सत्यासाठी केलेलं युद्ध आहे. म्हणजे सत्य म्हणजे काय, हे सत्य तुला कसं कळणार आहे,
हे ज्ञान तुला कसं कळणार आहे? जेव्हा तू बुद्धीने तिथे असशील, जेव्हा तुझ्या या सगळ्या बुद्धीच्या आविष्कारामधनं तू तिथे असशील, तेव्हा तुझ्या मनाला कळेल, तुझ्या बुद्धीला कळेल सत्य काय आहे, असत्य काय आहे, चूक काय आहे, बरोबर काय आहे, न्याय काय आहे, अन्याय काय आहेत, हे तुला त्या मनाला कळेल, तुझ्या बुद्धीला कळेल. तेव्हाच तुझ्या आचरणात त्या गोष्टी येतील आणि मग त्या पद्धतीने तू ते आचरण करशील. जेव्हा ही बुद्धी भ्रष्ट झालेली आहे किंवा त्याचं मन अस्वास्थ्य आहे, त्याचं मनाचं स्वास्थ्य नीट नाही आहे, हे फिलॉसॉफिकल उदाहरण कसं दिलं जातं? समजा 2 व्यक्तीला एकदम तो चाललेले आहेत, समोर चालत आणि अचानक त्याच्यासमोर असं लांब काहीतरी आलं, तर एकाच्या मनात येतं अरे तो साप आहे आणि तो घाबरतो, हो की नाही? आणि दुसरा काय म्हणतो, आधी मला बघू दे तो साप आहे का दोरी आहे. मग ते ज्ञान तो कसा करून घेतो? तो सापासारखा वळवळतोय का? त्याला सापासारखी तो जीभ बाहेर काढतोय का? सापासारखे त्याला खवले आहेत का? सापासारखा त्यांनी फणा काढलाय का? सापासारखी त्याला लांब शेपटी आहे का? म्हणजे त्याला हे नाही आहे, मग ते नाही आहे, मग हे असं नाही आहे, हे नाही आहे म्हणजे तो साप नाही. म्हणजे त्याने ते सत्यज्ञान कसं करून घेतलं? हे नाही आहे म्हणजे तो नाही. म्हणजे ही भीती, आपण जे भीतीची भावना तयार होते, म्हणजे हे असं असेल ते हे नाही आहे म्हणजे ते नाही आहे. म्हणजे ही कम्पॅरिझन सुद्धा आपल्या मनामध्येही सतत होत असते. म्हणजे मग ते काय आहे? म्हणजे तो साप नाही आहे, म्हणजे तो काहीतरी लांब पडलेली दोरी असू शकते किंवा वेल असू शकतो. म्हणजे हे ज्ञान कुठे होतं? तर ते मनामध्ये होतो. तो आविष्कार कसा होतो? तो आविष्कार मनामध्ये होतो. जेव्हा हे ज्ञान आपण करून घेतो डोळ्यांनी, कानाने, स्पर्शाने, जिभेने, हे ज्ञान आतमध्ये आपण करून घेतो आणि त्या मनाला ते सत्य असत्य जेव्हा कळतं, हे कधी कळतं? जेव्हा ते स्थिर असतं, ते व्यवस्थित असतं, तेव्हा त्याला कळतं. आणि मग त्यातनं ती एक मानसिक स्वास्थ्यपूर्ण व्यक्ती तयार होत असते. ह्या सगळ्या प्रवासामध्ये जसं आपलं शारीरिक स्वास्थ्य उत्तम कसं ठेवायचं ह्याबद्दल सांगितलं जातं. स्वच्छता पाळा, आंघोळ करा, चांगलं अन्न खा, शिळं अन्न, उघड्या वगैरेवरचं अन्न खाऊ नका, माशा बसलेलं अन्न खाऊ नका, व्यवस्थित झोप घ्या, हे जसे नियम करून तुम्हाला सांगितलेले असतात, तसंच मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी सुद्धा काही नियमन केलेले आहे की हे करा, असं करू नका. कारण हे जर तुम्ही केलं तर तुमची बुद्धी स्थिर राहते आणि तुम्ही छान पद्धतीने हे गोष्टी करू शकता. हे जे आता तुम्ही बुद्धिमत्तेचे प्रकार एक्सप्लेन केले ना, ते अजून कशा पद्धतीने इलॅबोरेट करता येते आपल्याला? जसं मग आपण म्हणालो की मन कसं काम करतं, तर नवीन नवीन पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मन काम करत असतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला जर सर्वसामान्य लोकांना बुद्धी म्हणजे अभ्यासाच्या अनुषंगानेच असते असंच वाटत असतं. मेन म्हणजे की किती लक्षात राहतं त्यावरनं बुद्धी हां, म्हणजे परीक्षेत मार्क चांगले मिळाले म्हणजे ही व्यक्ती बुद्धिमान, किंवा मग हा आयुष्यात खूप पुढे गेला आहे म्हणजे बुद्धिमान, किंवा हुशार मुलंच आयुष्यात खूप पुढे जातात. पण ह्याच्यावर काही वेगळे प्रयोग झाले की काही लोक आयुष्यात खूप छान मार्क मिळवतात पण ते पुढे जाऊन खूप यशस्वी होतातच असं नाही आहे. मग ती क्युरिओसिटी होती शास्त्रज्ञांना की का बरं जे बॅक बेंचर असतात ते पुढे जातात, यशस्वी होतात. मग त्यांना त्यावेळेला असं सापडलं की व्यक्तीला जर यशस्वी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल, तर फक्त अभ्यासातले मार्क मिळवून किंवा फक्त बुद्धी वापरून उपयोग नसतो, तर मनाचे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जे व्यक्तिमत्व विकासामधल्या त्यात आपण त्याला म्हणू, तर जसं इमोशनल क्वेश्चन किंवा स्पिरिच्युअल क्वेश्चन, सोशल क्वेश्चन, ॲडव्हर्सिटी क्वेश्चन, ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत की ज्या व्यक्तिमत्व विकासामध्ये इंटेलिजंट क्वेश्चन हे बाय बर्थ आपल्याला मिळालेलं असतं. आईवडील हुशार असतात तर मुलं पण हुशार होतात, किंवा एखाद्या वेळेला ते बाय बर्थच आलेलं असतं आणि काही गुणवैशिष्ट्य असतात. पण हे इमोशनल क्वेश्चन, सोशल क्वेश्चन, स्पिरिच्युअल क्वेश्चन, फिजिकल क्वेश्चन हे मात्र नंतर डेव्हलप होतात. पण त्या व्यक्तीला जसे जसे एन्व्हॉल्वमेंट मिळतं तर त्या पद्धतीने ती व्यक्ती ते क्वेश्चन डेव्हलप करते. म्हणजे त्यांच्या सराउंडिंगनुसार ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा विकास होत असतो आणि करत असते. म्हणजे प्रत्येक जण
म्हणजे आईवडिलांचं पेरेंटिंग कसं आहे, पेरेंटिंग स्टाईल कसं आहे, आई त्या बाळाशी कसं बोलती आहे, त्याचा स्वीकार कसा झालेला आहे, त्याला फॅमिली बॅकग्राऊंड कशी मिळाली आहे, त्याचं सामाजिक वातावरण कसं आहे, शाळा कशी आहे, मित्रमैत्रिणी कसे आहेत, ह्यामधनं त्याचं ते हे सगळं डेव्हलप होत असतं हे आत्ताच्या ह्याच्यात. पण हे सगळं आपल्या संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून सांगितलेलं आहे की कसं असलं पाहिजे माणसाने, म्हणजे भावनिकदृष्ट्या कसं असलं पाहिजे, सामाजिकदृष्ट्या कसं असलं पाहिजे. जसं मग आम्ही म्हटलं की आपले जे 4 आश्रम आहेत त्या 4 आश्रमामध्ये ज्ञान मिळवताना तुम्ही ब्रह्मचारी आश्रम पाळत असताना त्याच्या वेळेला तुम्ही हे तुमच्या सगळ्या बुद्धीचा आविष्कार कसा केला पाहिजे, त्यावेळेला तुमचं इंटेलिजंट क्वेश्चनकडे जास्त लक्ष असलं पाहिजे. उदाहरणार्थ एक एक्झाम्पल घ्या, त्यावेळेला तर तुमचं पूर्ण स्वतःच्या ज्ञानेंद्रियावर ताबा असला पाहिजे. म्हणजे तुमचे ज्ञानेंद्रिय जर चांगले असतील, त्याच्यावर ताबा असेल, जे काय बघायचं काय बघायचं नाही आहे, काय ऐकायचं नाही आहे, हे जर तुम्हाला व्यवस्थित कळलेलं असेल तर तुमचा बुद्धीचा आविष्कार चांगला होतो. जसं म्हणजे तिथे मन स्थिर असतं, शांत असतं. आणि मग तुमची ड्युटी काय असते, तुमची जबाबदारी काय असते, ज्ञान संपादन करणं, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता ना. जसं बघा बुद्धाचं बी एक उदाहरण दिलं की त्यांनी त्याच्या शिष्याला सांगितलं सगळं जाऊ दे, शांत होऊ दे, मग तुला जे काय हवं ते मिळेल. तसंच यावेळेला तुमचे ज्ञानेंद्रियांवर तुमचा ताबा असेल, ते शांत असतील, नीटनेटके काम करत असतील तर तुमची बुद्धी छान काम करू शकते. हां, मग जे गृहस्थाश्रमात आपण जेव्हा जातो, म्हणजे गृहस्थाश्रमाची जेव्हा म्हणजे लग्न केल्यापासून तर त्याची मुलं मोठी होईपर्यंत साधारण 60 वर्षापर्यंत 50-60 वर्षापर्यंत वानप्रस्थाश्रमापर्यंत. त्यावेळेला त्याची ड्युटी काय असते, गृहस्थ म्हणून तुम्ही फॅमिली एलॅबरेट करायची आहे. मग तिथे त्याचा इमोशनल क्वेश्चन, सोशल क्वेश्चन, सोशल किंवा फिजिकल क्वेश्चन हे एलॅबरेट होत असतात. त्यावेळेला त्याच्यावर त्यांनी काम करायचं असतं. मग त्याची जबाबदाऱ्या काय असतात, एक फॅमिलीची सुरक्षितता, फॅमिलीसाठी त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत, तिच्या जबाबदाऱ्या काय आहेत, त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत, जबाबदाऱ्याच्या अनुषंगाने पण तुमची मानसिकता तयार होत असते, बरोबर, मनाची तयारी होत असते. मग ती ड्युटी तुम्हाला माहिती आहे का, मग इथे मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कसं नाही केलं पाहिजे, हे समजण्याचं त्यावेळेला काम होतं. आणि मग ती फॅमिली डेव्हलप करत असताना मग तुम्ही पेरेंट्स पण होत असतात. मग मुलांसाठी काय केलं पाहिजे ही जबाबदारी सुरू. म्हणजे ते मुलाचं भविष्य सिक्युअर होईल त्या हिशोबाने काय केलं पाहिजे, किंवा सध्या जे तो करतोय त्यानुसार त्याची डेव्हलपमेंट किंवा व्यक्तिमत्व विकास कसा झाला, बरोबर, त्यासाठी प्रयत्न. त्याच्यासाठी अगदी बरोबर. म्हणजे इथे पालक म्हणून त्या बाळाचं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य हे कसं छान ठेवता येईल, कौटुंबिक स्वास्थ्य, ही जबाबदारी गृहस्थाश्रमामध्ये येते. मग तुमची मानसिक बैठक कशी असली पाहिजे ह्याचे काही नियम सांगितले गेले होते. असं कोणी बसून ते नियम लिहिलेले नव्हते. एका पिढीकडे करून ते दुसऱ्या पिढीकडे जायचे की तू असं आहे, तू असं वागलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेला त्या मनाला एक रुटीन, एक सवय लावली जायची, एक पद्धत होती ती. जसं आता आपण सायकल चालवताना सायकलच्याच पद्धतीने चालवतो, टू व्हीलर चालवताना टू व्हीलरच्याच पद्धतीने चालवतो, कार चालवताना पण त्याच पद्धतीने, त्याचे काहीतरी नियम आहेत. तसंच मनाचं काम करत असताना मन कशा पद्धतीने काम करतं किंवा कशा पद्धतीने केलं पाहिजे म्हणजे त्याचं मानसिक स्वास्थ्य छान राहील. आणि त्याचं सध्याचं मानसिक स्वास्थ्य जर चांगलं असेल तर मग कुटुंब व्यवस्था छान जाईल. ओके, आणि मग त्याची प्रगती होईल आणि मग त्याच्यात तो जीवनाचा आनंद घेऊ शकेल. म्हणजे पूर्ण जीवन हे छान पद्धतीने जगण्यासाठी त्याचं स्वतःचं जीवन, त्याच्या फॅमिलीसाठी असणारं जीवन, फॅमिली जीवन, समाजासाठी असणारं जीवन, अशा वेगळ्या वेगळ्या टप्प्यांनी काही नियम सांगितलेत आणि ते नियम मनाला ते कारक होते. असा तो सगळा अभ्यास होता, असे त्याचं ती फिलॉसॉफी. आणि ह्या पद्धतीने जेव्हा त्यांना ते सिस्टीम सांगितली गेली ते नियम फॉलो केले गेले, तो अभ्यास झाला, ते नियम फॉलो केले गेले. आणि मग माझ्यासाठी काय योग्य आहे, माझ्यासाठी काय अयोग्य आहे, मग तिथे बुद्धीचा आविष्कार. मग इथे कसं होतं की कधी कधी समजा ह्या वेगळ्या वेगळ्या प्रवृत्ती मी जेव्हा म्हटलं, प्रकृतीची माणसं,
वात प्रकृती, पित्त प्रकृती किंवा कफ प्रकृतीची माणसं कुटुंबात असेल तर त्यातली समजा एखादी पित्त प्रकृतीची व्यक्ती आहे आणि एखादी वात प्रकृतीची व्यक्ती आहे, तर ती काय करते, चिडचिड करणं, भांडणं करणं, अशा पद्धतीने इतरांशी जर वागत असेल तर त्या घरामध्ये सगळेच जर वात प्रकृतीचे लोक असतात तर ते नेहमीच कटकट करणार, भांडणार एकमेक, नेहमी त्या घरात भांडायला हा असं मग त्या ह्याच्यातनं आपण म्हणू शकतो की असं होऊ शकतं बरं का. मग तिथे प्रकृती म्हणजे आयुर्वेदानुसारची प्रकृती आणि मानसिक प्रकृती अशा पद्धतीने फॅमिली रिलेशनमध्ये येऊ शकतो. आणि मग समजा एखाद्या समाज व्यवस्था जी असते तर एखादी समाज व्यवस्था कशी होते, तर उदाहरणार्थ करोनाच्या काळामध्ये आपल्याकडे हे खूप मोठं संकट आलं होतं, तर ह्या परिस्थिती सगळ्यांसाठी सेमच होती. ही ॲडव्हर्सिटी जी होती ही सगळ्यांसाठी सेमच होती, म्हणजे तुझ्यासाठी वेगळी आहे, माझ्यासाठी वेगळी आहे असं काहीही नव्हतं. पण तरी या पद्धतीला बऱ्याच लोकांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट झाले. मग हे रिॲक्शन कसे होते, तर त्याचा इमोशनल कोशंट, त्याचा सोशल कोशंट, त्याचा फिजिकल कोशंट आणि त्याचा ॲडव्हर्सिटी कोशंट, हे जे टप्पे होते कमी जास्त याच्या पद्धतीने ती व्यक्ती त्याला रिॲक्ट होत होती. ज्याचा फिजिकल कोशंट कमी होतात त्या व्यक्तीने काय केलं, कशाला काळजी घ्यायची आहे, कशाला काय करायचं आहे, आई येईल तसं जाईल असं पद्धतीने ते कॅज्युअल घेतला. नंतर ज्याचं ॲडव्हर्सिटी कोशंट कमी होता ते त्या परिस्थितीला एकदम घाबरून गेले, त्यांना एकदम स्ट्रेस आला, अरे बापरे आता घाबरूनच आजारी पडले अगदी. आणि मग त्या कल्पनेनेच ते आजारी पडले, मला समाजापासून घाबरावं लागलं रे, मग पायात किराणा भरलंच पाहिजे, मग लाईनीत उभं राहणं, मग त्या पॅनिकनेस वाढला. हो, म्हणजे त्या संकटाला सामोरी जाताना त्या व्यक्तीचा स्ट्रेस लेवल वाढला, म्हणजे इथे कुठेतरी त्याचं मेंटल हेल्थ डिस्टर्ब झालं. म्हणजे तुमचं मेंटल हेल्थ छान ठेवण्यासाठी हे सगळे क्वेश्चन तुम्हाला मदत करत असतात. जर इंटेलिजंट क्वेश्चन, आता जनरल आपण बोलूया, इंटेलिजन्स जर क्वेश्चन कमी असेल तर त्या मुलाचा अभ्यास करण्याची गती जरा कमी असते. हा सगळ्यांना माहिती आहे की हे मूल काय अभ्यासात गती देणारं नाही आहे. शिक्षक सांगतात हा पेपर लिहू शकत नाही, ह्याला सांगितलेलं समजत नाही, हा अगदी ढ आहे. हो, मी तेच म्हणणार होते की नॉर्मल भाषेत आपण त्याला म्हणतो की ढ आहे खूप. हां, पण त्यावेळेला जर त्याचं बौद्धिक लेवलच जर कमी असेल, म्हणजे ॲव्हरेज, बिलो ॲव्हरेज आणि अबाव ॲव्हरेज अशा ह्या बुद्धिमत्ता मोजता येतात. सगळ्याच बुद्धिमत्ता मोजता येतात, ह्याच्यावर वेगळ्या वेगळ्या टेस्ट पण झालेल्या आहेत. पण आता आपण काय करतो, त्याला सर्वसामान्यामध्ये धरतो की त्याला सर्वसामान्य मुलासारखा अभ्यास करता येईल. आणि मग त्याला एवढं, तो 4थीत गेलेला मुलगा आहे ना, मग त्याला हे आलंच पाहिजे. आपण कंपल्शन करतो आणि गृहीत धरतो की हे वय आहे आणि या शाळेत शिकतोय किंवा या वातावरणात वाढतोय, एवढे त्याला साधनं आणून दिलेत तर त्याला हे एवढं आलंच पाहिजे. आणि नाही आलं म्हणजे मग खूप मोठा काहीतरी गुन्हा, पालक पॅनिक होतात, मग शिक्षक चिडचिड करायला लागतात, मुलं त्याला चिडवायला लागतात आणि मग तो स्वतःबद्दल वाईट विचार करायला लागतो. म्हणजे इथे कुठेतरी गोष्ट असते दुसरीकडे आणि मग त्याचं मानसिक स्वास्थ्य डिस्टर्ब व्हायला लागतं. पण मला नाही वाटतं यातनं 2 पद्धतीने बघता येऊ शकतं आपल्याला. काही मुलं असतात की ज्यांना नाव ठेवलं की ते अजून जिद्दीने प्रयत्न करतात, बरोबर, आणि काही असतात की त्यांना नाव ठेवलेलं तेवढं ते ॲक्सेप्ट नाही करतात आणि मग ते जास्त स्ट्रेसमध्ये जातात. मग ह्या 2 केसेसमध्ये नेमकं काय होतं? आता इथे परत आपण वेगळ्या वेगळ्या अँगलने समजा बघितलं, आयुर्वेदिक प्रकृतीच्या प्रमाणे बघितलं, तो जर कफवृत्तीचा मुलगा असेल आणि त्याला जर चॅलेंज केलं तर स्वतःला मोटिवेट करेल. ओके, मग इथे प्रकृती येते. मग त्याचे स्वतःचे गुण काय आहेत. अजून आपण जर अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं बघितलं ह्याच्याचकडे, या कॉन्सेप्टकडे, की मग तो जर त्याचा गुण जर रजोगुण असेल तर तो चिडेल, रागवेल, बरोबर आहे. पण तो सत्वगुणी असेल तर तो काय म्हणे, मला हे असं म्हणतात आहे का, म्हणजे कदाचित माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग मी ह्यांना करून दाखवेल, म्हणजे ते पॉझिटिव्ह लागेल आणि तो स्वतःला मोटिवेट करेल. तामसी वृत्तीचा असेल तर तो अंगावर धावून जाईल, चिडचिड करेल. म्हणजे त्या व्यक्तीच्या शारीरिक त्याच्याप्रमाणे त्याची मानसिक प्रवृत्ती, मानसिक हे पण असतं आणि त्या पद्धतीने ती व्यक्ती तशी व्यक्त होत असते. म्हणजे शरीर प्रवृत्ती आणि मनप्रवृत्ती हा एक भाग एकमेकांशी कनेक्ट करता येतो. आता समजा, आता हे सगळे आपण बुद्धिमत्ताचे आविष्कार म्हटलेले आहेत. ह्या बुद्धिमत्तेच्या आविष्कारामध्ये समजा त्या मुलाला जर तुम्ही असं की चॅलेंज केलं आणि त्याला म्हटलं की तुला हे जमत नाही, पण त्याचा जर ह्याचा क्वेश्चन जर कमी असेल, इमोशनल क्वेश्चन कमी असेल, तो काय करेल, खूप रडेल, तो स्वतःला कोंडून घेईल, तेव्हा आरडाओरडा करेल.
किंवा तो घाबरेल. त्यामुळे त्याला असं वाटायला लागतं की आपल्यात काहीतरी कमी आहे, आपल्याला असं नावच ठेवणार. हो है ना. पण हे जर त्याचा इमोशनल क्वेश्चन चांगला असेल, सोशल क्वेश्चन चांगला असेल, तर तो प्रयत्न करेल की कुठे माझं कमी होतंय, मला सावरा वेळा होतंय, मग तो त्याच्या पद्धतीने हे करेल, त्याच्यावर काम करेल. म्हणजे पालकांचा रोल खूप महत्वाचा आहे. बरोबर. आणि हे कसं असतं, हे कमी जास्त सतत होत असतं, रोलप्रमाणे पण कमी जास्त होत असतो. सो ते मूळ घडवताना कशा पद्धतीने घडतं, म्हणजे एक माणूस जेव्हा मानसिकदृष्ट्याने घडतो आहे, तर फक्त आपण एका गोष्टीवर फोकस करून चालत नाही. बरोबर. जसं आपलं शरीर, पाय वाढतात आहे, हात वाढतात आहे, हे वय आहे म्हणजे त्याची उंची आहे अशा प्रमाणे झालीच असेल, म्हणजे ही उंची इतकी झालेली पाहिजे, इतकं वजन पाहिजे, हे जसे नॉर्म्स लावतात तसे सायकोलॉजिकल डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे मानसिक विकासामध्ये असे नॉर्म्स ठरलेले आहेत, पण ते स्पेसिफिक लावता नाही आहेत. बरोबर. ते त्या व्यक्तीच्या मूळ प्रवृत्तीप्रमाणे सुद्धा ते डेव्हलप होत असतात. त्याला बाहेरून स्ट्रोक कसे मिळतात, तो स्वतःला त्याची धारणा स्वतःबद्दल काय तयार होते, त्याची मूळ प्रकृती काय आहे, त्याच्यातले गुण काय आहेत, हे काय आहेत, म्हणजे तर ह्या पद्धतीने पण ते तयार होत असतात. मग ह्याप्रमाणे काय असं सांगितलेलं आहे की मग ह्या संत साहित्यामध्ये किंवा वेदामध्ये, उपनिषदामध्ये, भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आणि आयुर्वेदामध्ये जर अशा प्रवृत्तीची माणसं असेल तर त्यांना काय काय समस्या येऊ शकतात मानसिक विकासामध्ये किंवा व्यक्तिमत्व विकासामध्ये. मग ह्या येऊ नये म्हणजे मग तुम्ही काय काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, मग तुम्ही कुठला मार्ग धरला पाहिजे, ह्या पद्धतीने त्याच्यावर गाईडलाईन दिलेली आहे. काय करा, काय नका करू. कारण सर्वसामान्य लोक स्वतःच्या बुद्धीने नाही ना वागू शकत. बरोबर. त्यांना कुठेतरी एक ती गाईडलाईन हवी असते. जसं आपण सायकल चालवायला शिकतो, कोणीतरी आपल्याला सांगतं की असा पॅडल मारायचा आहे, या दिशेला जायचं आहे, ब्रेक असा मारायचा आहे, हे जसं शिकवलं जातं तसं या सगळ्या साहित्यातनं आपल्याला गाईडलाईन मिळते की जीवन प्रवास कसा करायचा. म्हणून कदाचित त्याच्यामुळे भारतामध्ये एवढं साहित्य खूप आधीपासून बनवून ठेवलेलं आहे. मला की महाभारतात आपण बघायला गेलं तर महाभारतात प्रत्येक स्वभावाबद्दल काही ना काही बघायला मिळतं. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, कोणकोणत्या कंडिशनमध्ये ते कसे ऍक्ट करतात. बरोबर. तर महाभारतातून खूप शिकायला भेटतं. तर तो अभ्यास त्या फॉर्मॅटमध्ये लिहिलाय की लोकांना नाही का वाचावं पण वाटेल. बरोबर आहे. आणि काय प्रवृत्ती असतात, स्वभाव वैशिष्ट्य असतात आणि त्याचे परिणाम पण काय वाढू शकतात आणि त्याचे मनाचे आविष्कार आहेत हे सगळे. बरं ना. म्हणजे त्याच्यामध्ये असर्टिव्हनेस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट पण आहे आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पर्सनॅलिटीचे फॅक्टर्स पण दाखवलेले आहेत. इंट्रोवर्ट टाईपचे पर्सनॅलिटी आहे, एक्स्ट्रोवर्ट टाईपच्या पर्सनॅलिटीज पण आहे. त्याच्यामध्ये बुद्धीचा आविष्कार आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा, इमोशनल मॅनेजमेंट पण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ते गीतेकडे जर तुम्ही बघितलं तर ती मॅनेजमेंटसाठी पण उपयोगाची आहे, समाजकारणासाठी आहे, व्यक्ती मॅनेजमेंटसाठी पण आहे, राजकारणासाठी पण आहे. म्हणजे सगळ्या साहित्यावर त्याचा उपयोग होतो. आणि आपलं सगळंच जे ज्ञान आहे, म्हणजे तुम्ही चित्रकला बघा, म्युझिक म्हणा, आपले जे सुगम संगीत, शास्त्रीय संगीत आहे, नंतर आपले आर्किटेक्चर जे आहे किंवा आपल्याकडचं धर्माबद्दल जे सांगितलं आहे, प्रत्येक गोष्ट एकमेकांशी कनेक्ट होते. हो. आणि सगळी माहिती मिळते ग्रंथांमधून. मानसिकता आणि शारीरिक ह्याच्या दोरीशी पण ते रिलेटेड असतात. मंदिरात गेलं की आपल्याला खूप छान वाटतं, आनंद वाटतं, समाधान मिळतं, मनाशीच रिलेटेड आहे. बरोबर आहे. सो प्रत्येक गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये व्यापकतेने व्यापून राहिलेली आहे. त्यामुळे मन ही गोष्ट अशी आहे की एका शब्दात असं म्हटलं तर आपण मांडू शकतो किंवा त्याचा आविष्कार करायचा म्हटलं तर तो सगळ्या बाजूनी करता येतो. बरोबर आहे. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला क्युरिओसिटी असेल तो मग तुम्ही स्वतःला आधी जाणून घ्यायचा प्रयत्न करा की माझं मन काय आहे, कसं आहे आणि मी काय केलं पाहिजे, मला आयुष्यात काय पाहिजे, माझ्या धारणा काय आहेत, माझी बुद्धिमत्ता काय आहे, माझ्या कल्पनाविलास मी कसा करू शकते किंवा माझे इंटरपर्सनल रिलेशन्स कसे आहेत, मला आयुष्यामध्ये काय हवं आहे, इथपासून तर मी आत्ता काय करते, बरोबर, तिथपासून इथपर्यंत मी देशासाठी काय करते, मी समाजासाठी काय करते, मी कुटुंबासाठी काय करते, मी स्वतःसाठी काय करते, ते इथपर्यंत तुम्ही यायचं. बरोबर. मग मी स्वतःसाठी काय करते इथपासून तर मग मी देशापर्यंत आणि जगापर्यंतसाठी काय करते. जेव्हा मी पासून सुरुवात होते आणि जगापर्यंत जातो
तेव्हा तो आपला एक स्पिरिच्युअल कोशंट डेव्हलप व्हायला लागतो, आत्मिक विकास. आणि आपल्या धर्मामध्ये जेव्हा अंतिम टप्पा, जसं सुरुवातीला म्हटलं, जागृती, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था. ही सुषुप्ती अवस्था जी आहे की मी सोडून बाकी सगळं जगासाठी मी काय करीन, तो एक आत्मिक विकास. बरोबर. तोच मॅस्लो म्हणून जो मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी सांगितलंय की माणूस आयुष्य का जगतो, तर सेल्फ ॲक्च्युलायझेशनकडे जाण्याची ती एक व्यवस्था आहे. म्हणून हे सगळं सांगितलेलं आहे. योग मार्ग, अध्यात्म मार्ग, ध्यान मार्ग, भक्ती मार्ग किंवा ज्ञान मार्ग. पण हे उपाय झाले ना? उपाय नाही, हे मार्ग आहेत तुम्हाला शांत मनाने जगण्याचे. हो, पण मग आपलं मन शांत आहे की अशांत आहे, म्हणजे मनाचं काम योग्य चालू आहे का नाही, ते कसं कळणार ना? हे जेव्हा याच्यामध्ये जी खळबळ होते ना, जेव्हा त्या जबाबदाऱ्या, आता मी म्हणजे ब्रह्मचारी आश्रमात आहे, जसं मी आत्ता ज्ञान ग्रहण करण्याच्या अवस्थेत आहे, इथे मी ज्ञान ग्रहण न करता आज माझ्या पंचेंद्रियावर माझा ताबा नाही आहे. आत्ताची परिस्थिती अशीच आहे ना, आत्ता समाजामध्ये मुलं काय वागतात आहे, ॲडिक्शन वाढलेलं आहे, सगळ्या प्रकारचं ॲडिक्शन. नंतर आत्ता जे तुमचे भूमिका महत्त्वाची आहे ज्ञान ग्रहण करण्याची, ती न करता मुलं आता गृहस्थाश्रमातल्या काही गोष्टी करतात आहे. उदाहरणार्थ फिजिकल रिलेशन, लिव्ह इन रिलेशनशिप. म्हणजे आत्ता तुमची जबाबदारी काय आहे, आता तुम्ही काय केलं पाहिजे आणि त्या वयात काय केलं पाहिजे, म्हणजे तो रोल डिफाईन करता न येणं. योग्य वेळेला, योग्य पद्धतीने, योग्य मार्गाने कुठलीही जबाबदारी किंवा कुठलीही भूमिका योग्य पद्धतीने न करता येणं, ते म्हणजे तुमचं मानसिक स्वास्थ्य ढळलेलं आहे. तर हे मानसिक स्वास्थ्य हे आज आपल्याला सगळ्या रूल्स का फॉलो करायला सांगितले जातात की ॲट द एंड ऑफ रिझल्ट तुम्ही एक छान मार्गाने जातात. जर तुम्ही रस्त्याचे नियम पाळले तरच तुम्ही डेस्टिनेशनला पोचणार आहात. जर तुम्ही रस्त्याचे नियम पाळलेच नाही आहेत तर तुमचंच ॲक्सिडेंट होणार आहे. तसंच हे जीवनामध्ये काही तुम्हाला मॉरल्स एथिक्स प्रिन्सिपल सांगितलेले आहेत, काही जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहेत, काही रूल्स फॉलो करायला सांगितले. त्याचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तुम्ही जर ह्या मार्गाने गेलात तरच तुमचं आनंदी आयुष्य होणार आहे. बरोबर. तरच तुम्ही शांतपणे सगळ्या गोष्टी करू शकणार आहे, तरच तुम्ही एक चांगली व्यक्ती म्हणून जीवन जगणार आहात. बरोबर. तो त्याच्यातला सगळा असा गाभा आहे. म्हणजे आपण मनुष्य जीवनामध्ये सायकोलॉजी वेगळं आहे, फिजिओलॉजी वेगळं आहे, फिलॉसॉफी वेगळं आहे, समाजकारण वेगळं आहे, राजकारण वेगळं आहे, कुटुंब काय असं वेगळं नाही काढू शकत. सगळं एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे मन हे सगळं व्याप्त आहे, सगळ्यांशी जोडले गेलेलं आहे. अशी ही मनाची हे आहे. तर हे मनाचा विकास जेव्हा प्रॉपर पद्धतीने होतो तेव्हा म्हणजे जसं वाढ होते त्याच अनुषंगाने विकास पण होत असतो. प्रत्येक वयामध्ये तो एक विकासाचा टप्पा ठरलेला आहे आणि तो विकासाचा टप्पा लहानपणापासून डेव्हलप होत असतं. आणि ते प्रोग्रामिंग म्हणजे ते आईवडिलांनी, पेरेंट्स म्हणून आधी करायचं आहे, नंतर मग शिक्षकांनी, समाजामध्ये, कुटुंबामध्ये ते प्रोग्रामिंग होत असतं. सो हे प्रोग्रामिंग करणं म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास. हे व्यक्तिमत्व विकासाबद्दल मला वाटलं की आपण मनाच्या विकासाबद्दल बोलतोय. मनाचा विकास आणि व्यक्तिमत्व विकास हे वेगळं असेल ना? नाही. मनाचा विकास म्हणजे कसं असतं की मनाचा वापर कसा करायचा म्हणजे तो व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर आपल्या विचार, आपल्या भावना आणि योग्य वर्तन ह्याचं जे एक कॉम्बिनेशन असतं ते बिहेवियर म्हणून असतं ना. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व खूप छान आहे असं आपण कधी म्हणतो जेव्हा ती व्यक्ती आपल्या समोर येते, म्हणजे ती खूप सुंदर आहे किंवा खूप गोरी आहे, खूप उंच आहे, म्हणजे तिचं व्यक्तिमत्व चांगलं आहे का असं म्हणू का आपण? असं वाटतं का? ती खूप छान आहे पण ती तुमच्याशी चिडून बोलत असेल तर तिच्याशी तुम्ही कनेक्ट व्हाल का? किंवा ती काय बोलते आपल्याला कळतच नसेल, बरोबर, तुम्ही कनेक्ट व्हाल का? नाही होणार ना. व्यक्तिमत्व म्हणजे तिचं बॉडी लँग्वेज कसं आहे, तिची वर्बल आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन कसं आहे. मग हे नॉन वर्बल आणि वर्बल कम्युनिकेशन कसं येतं तर तिच्या विचारांमधून येतं. मग ती विचार कसे करते तर ती आतमध्ये काय ग्रहण करते, त्यातलं बायफर्केशन कसं करते, योग्य अयोग्य परिस्थितीनं ते कसं करते, आणि ते करत असताना मग त्याच्यामध्ये ती त्या पद्धतीने त्या जबाबदारीने वागती आहे का, हे म्हणजे व्यक्तिमत्व. आणि हे अचानक नाही होत. मग ह्या व्यक्तिमत्वाची डेव्हलपमेंटचा प्रोग्रामिंग आईवडिलांना करावं लागतं. मला बाळ कसं हवं आहे, कशा पद्धतीने त्यांनी डेव्हलप केलं पाहिजे, मग आपल्या स्वतःमध्ये ते रूल्स आणले पाहिजे, म्हणजे ते पद्धती
ग्रहण केला पाहिजे. म्हणून हे मनाचा आविष्कार तुम्हाला कळला. मूळ म्हणजे काय कळलं तर जी पालक होण्याची तयारी करतात आहे किंवा जे पालक आहेत तर त्यांना ह्या गोष्टी माहीत असेल तर मग आपल्या मुलांमध्ये आपण काय डेव्हलप करायचं आहे, त्यांचं व्यक्तिमत्व डेव्हलप करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे हे त्यांना कळेल. व्यक्तिमत्व म्हणजे फक्त तो सगळ्यांच्या देखत स्टेजवर खूप बोलला म्हणजे व्यक्तिमत्व नाही आहे. तर तो माणूस म्हणून कसं जगतोय, तो इतरांना कसं महत्त्व देतोय, त्याच्या त्या बुद्धीचा तो आविष्कार कसा करतोय. सगळ्या बुद्धीचा आविष्कार बरं का, इंटेलिजंट क्वेश्चन, इमोशनल क्वेश्चन, सोशल क्वेश्चन, फिजिकल क्वेश्चन, ह्या सगळ्याचा तो आविष्कार कसा करतोय स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी तो त्याचा वापर कसा करतो आहे म्हणजे आपण त्याला काय घडवायचे आहे म्हणजे तो व्यक्तिमत्वाचा विकास. आता व्यक्तिमत्व आणि मन हे नेमकं काय असतं आपण बऱ्यापैकी समजून घेतलं. तर मला ना याबद्दल एक प्रश्न विचारायला आवडेल. एखादं मूल असतं लहानपणी खूप शांत, इतरांशी कमी बोलणारं असतं आणि ते काही वर्षांनी बघितलं जेव्हा करिअरमध्ये असतं तर ते खूप बडबड होतं, एकदम ॲक्टिव्ह होतं, एनर्जेटिक म्हणतो, ॲक्टिव्हपेक्षा एनर्जेटिक. तर हा वेगळ्या पद्धतीचा विकास झाला की लहानपणी अपोजिट होता, आत्ता वेगळंच आहे. तर मग हे जे व्यक्तिमत्व विकासाचे टप्पे असतात ना ते नेमके कसे असतात? हां, खूप छान प्रश्न विचारला. म्हणजे याच्याबद्दल तो क्युरस आहे की व्यक्तिमत्व विकास होतो म्हणजे काय होतो आणि तो सगळ्यात महत्त्वाचा मनाचा भाग आहे आणि ह्याच्याबद्दल जाणून घ्यायला सगळ्यांनाच नक्कीच आवडेल. तर आपण असं म्हणूया की बाळ जन्माला आल्यापासून तर त्याच्यामध्ये काही बेसिक कोर असतात, गुणधर्म असतात, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये ते असतातच, ती बदलत नाही. जसं की बुद्धिमत्ता ही बाय जेनेटिक आलेलीच असते, ती बदलत नाही, ते गुणधर्म ते बदलत नाही. तसंच इंट्रोवर्ट टाईप पर्सनॅलिटी आणि एक्स्ट्रोवर्ट टाईप पर्सनॅलिटी हा बेसिक असतो. जी इंट्रोवर्ट टाईपची पर्सनॅलिटीची व्यक्ती असते ना तर ती विकासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये थोडीशी शांत, एकटी सेल्फ मोटिवेट करणारी, स्वतःचं काम स्वतः शांतपणे करणारी अशा टाईपची असते. जी एक्स्ट्रा टाईपची पर्सनॅलिटीची व्यक्ती असते तर ती बोलणारी, सगळ्यांशी कम्युनिकेट करणारी, सगळ्यांकडनं इन्फॉर्मेशन घेणारी आणि इतरांकडनं मोटिवेट होणारी नसते. सो हा बेसिक फरक आहे इंट्रोवर्ट टाईपची पर्सनॅलिटी आणि एक्स्ट्रावर्ट टाईपची पर्सनॅलिटी. आता लहानपणी इंट्रोवर्ट होती आणि मोठी झाल्यावर एकदम एक्स्ट्रावर्ट झाली असं नाही होत. तर लहानपणी ती मुलगी अबोल असेल किंवा मुलगा अबोल असेल आणि मग बोलायला लागला असेल तर त्या लहानपणी अबोल राहण्यामागची कारणं वेगळी वेगळी असू शकतात. एक, त्याच्या घरामध्ये काही परिस्थिती योग्य नसेल किंवा त्याला कुठला तरी स्ट्रेस असू शकतो, त्याला कधी काहीतरी फिअर असू शकतो किंवा लोकांशी कसं कनेक्ट व्हावं हे त्याला कळलेलं नसू शकतं किंवा त्याचे सोशल स्किल्स डेव्हलप झालेले असू शकत नाही. म्हणजे त्यावेळची कारणं वेगळी वेगळी असू शकतात. म्हणजे तो त्यावेळेला असा होता आणि आता एकदम असा झाला असं शक्यतो होत नाही. म्हणजे ह्या बेसिक पर्सनॅलिटीज असतात. पण समजा असं झालं लहानपणी अबोल असणारी व्यक्ती मोठ्यापणी बोलायला लागली तर मग त्यावेळेला आपल्याला असं बघावं लागतं की ह्या व्यक्तीला त्यावेळेला काही कारणं होती का अबोल असण्याची किंवा त्यावेळेला काही स्ट्रेस होता का किंवा त्याला स्वतःला कसं एक्सप्रेस करायचं हे माहीतच नव्हतं का, त्यामुळे तो करू शकत नव्हता का. म्हणजे ह्या अनुषंगाने पण त्याचा थोडासा अभ्यास करावा लागतो. व्यक्तिमत्व जे लहानपणी असतं ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हळूहळू डेव्हलप होतंच. पण ते कशा पद्धतीने होतं की कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट होते. पण बेसिक कॉग्नेटिव्ह जी मिळालेली असते ते फक्त एलॅबोरेट करायला शिकतात एक्सपिरियन्सवरनं. मेमरी टेक्निक शिकतात, लर्निंग टेक्निक्स त्यांची डेव्हलप होतात, वयामानाप्रमाणे त्यांचं कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट होतं, इमोशनल मॅनेजमेंट करायला शिकतात, इंटरपर्सनल रिलेशनशिप करायला शिकतात, कुठे काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कशा पद्धतीने व्यक्त केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, ह्या सिस्टीम त्या तयार व्हायला लागतात. म्हणजे प्रत्येक वयाच्या टप्प्यामध्ये एक नॉर्म्स आहेत. जसं लहान बाळ पालथं पडतं, रांगतं, चालतं, पळतं, हे जसे माइलस्टोन ठरलेले असतात तसेच व्यक्तिमत्व विकासामध्येचे पण माइलस्टोन आपण ढोबळपणाने म्हणूया ठरलेले असतात. तर ह्याच्यामध्ये खूप मानसशास्त्रज्ञांनी ह्याच्यात काम केलं आहे की माणसाचा मनाचा विकास होतो म्हणजे काय होतो. तर फ्रॉइड ह्या मानसशास्त्रज्ञांनी वेगळं सांगितलेलं आहे, पियाजेनी वेगळं सांगितलं आहे, त्याच्यावर त्यांनी वेगळे प्रयोग केलेले आहेत की मनाचा विकास होतो किंवा मनाचं काम कसं विकसित केलं जातं. तर त्यांनी प्रत्येकाने वेगळं वेगळं सांगितलं आहे.
तर ढोबळमानाने आपण असं म्हणूया की पहिले 5 वर्ष मुलांचं सोशलायझेशन करायला ते शिकतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये, व्यक्तिमत्व. नंतर त्यांचं कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटकडे ते जास्त जातात. बरं. आणि त्याच्यामध्ये ते कृती करून कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट जास्त शिकतात. या वयाच्या मुलांना खेळायला ग्राउंडवर पाठवलं तर ते जास्त पटकन शिकतात. म्हणजे त्यांचं आय अँड ब्रेन कोऑर्डिनेशन छान पद्धतीने डेव्हलप होतं. नंतर त्यांचा 12 वर्ष ते 20-19 वर्षापर्यंत जे टीनेज असतं त्याच्यामध्ये त्यांचा स्वचा विकास होतो. म्हणजे सेल्फ कॉन्सेप्ट, सेल्फ इस्टीम, सेल्फ इमेज, सेल्फ मॉरल्स, एथिक्स, प्रिन्सिपल हे डेव्हलप व्हायला लागतात. आणि ह्या प्रत्येक टप्पा त्यांनी जर व्यवस्थित गाठला तर त्यांचा पुढचा टप्पा पण ते नीट पद्धतीने गाठू शकतात. पण ह्यामध्ये कुठे जरी जसं मग जे बुद्धाचं मी एक उदाहरण सांगितलं, गोष्ट सांगितली, इथे जर कुठेतरी काहीतरी खळबळ असेल, इथे जर ती टप्पा नीट गाठला गेला नाही तर मग त्या पर्सनॅलिटीमध्ये काहीतरी इम्पॅक्ट होतो. मग असं म्हणू शकतो की ह्या व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर काहीतरी परिणाम झाला असो बरोबर का. मग कुठेतरी इमोशनल डिस्टर्ब असतात, कुठेतरी सोशल स्किल्स डेव्हलप झालेले नसतात, कुठेतरी त्याला इन्फिनिटी कॉम्प्लेक्स क्रिएट झालेला असं म्हणतो आपण. असे बरेच मग त्याच्यामध्ये भाग दिसतात की त्याचं मन म्हणू शकतं की या माणसाचं मानसिक स्वास्थ्य कुठेतरी डिस्टर्ब झालेलं आहे बरं का. सो हे टप्पे समजून घेणं खूप गरजेचं आहे की पहिले 5 वर्ष मूल कसं डेव्हलप होतं. 5 वर्षामध्ये सुद्धा टप्पे आहेत. पहिले 1 वर्ष मूल कसं डेव्हलप होतं, 2 वर्षात कसं होतं, 3 वर्षात कसं होतं, 4 वर्षात कसं होतं, 5 वर्षात कसं होतं. हे टप्पे हळूहळू एका याच्यावर दुसरी, एका पायरीवर दुसरी पायरी, दुसऱ्यावर तिसरी, असं करत 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 मग ते व्यक्ती पूर्ण जीवनाच्या प्रवासामध्ये आपली डेव्हलपमेंट करत असतो, विकास करत असतो. म्हणजे त्याची शारीरिक वाढीबरोबरच तो त्याचा विकास करत असतो आणि मग तो हॅपी होत असतो. आणि जेव्हा हे एक सिस्टीमनी चालू असतं, एका पद्धतशीर पद्धतीने चालू असतं, तेव्हा ती एक आनंदी, सुखी, सगळ्यांना सुख देणारी आनंदी व्यक्ती असं आहे, असं त्याचं व्यक्तिमत्व डेव्हलप झालं असं आपण म्हणू शकतो. पण आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या व्यक्तिमत्वाचा विकास चांगला होतोय किंवा एखाद्याचा थोडा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यात चेंजेस करायची गरज आहे, तर ते आयडेंटिफाय करण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचे घटक कोणते आहेत? ते तर खूप बरेच आहेत व्यक्तिमत्वाचे घटक. जसे मी बुद्धिमत्ता सांगितलेलं आहे, भावना आहे, नंतर इंटरपर्सनल रिलेशन आहे, ग्रुप डिपेंडंट आहे, सोशलायझेशन आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या, समजा एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर नॉर्मल नसेल, बरोबर, किंवा ती व्यक्ती सर्वसामान्य पद्धतीने वागत नसेल, म्हणजे सोशल लाईफमध्ये पण तिथे उगीच आरडाओरडा करणं, वेडंवाकडं बोलणं, मान न करणं, अशा पद्धतीने जर ती व्यक्ती वागत असेल तर तिथे थोडी तिची पर्सनॅलिटी डिस्टर्ब झाली असं म्हणू शकतो आपण. जसं की एखादी गृहिणी आहे, तिने त्या गृहिणीचा रोल प्ले केला पाहिजे असे अपेक्षित असतं, पण तसं जर ती करू शकत नसेल तर म्हणू शकतो की इथे काहीतरी गडबड आहे. म्हणजे जे जबाबदारी आहे, जो रोल आहे ती व्यक्ती करत नसेल तर आपण म्हणू शकतो पर्सनॅलिटी डिस्टर्ब झालेली आहे. मग अशा वेळेला क्लिनिकल सायकोलॉजिस्ट त्यांचं असाइनमेंट करतात. ती असाइनमेंट म्हणजे काय असतं, तर त्याची सगळी केस हिस्ट्री घेतात, कधीपासून हा त्रास होतोय, काय काय सिम्पटम्स आहेत. मग याच्यासाठी मग त्या टेस्ट असतात, सायकोलॉजिकल पर्सनॅलिटीच्या टेस्ट असतात, त्या केल्या जातात. आणि मग त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या फॅक्टर्सवर त्याचं टेस्टिंग करून, म्हणजे पेपर पेन्सिल टेस्ट असतात, आणि त्या टेस्ट करून मग त्याच्यावर फाइंड आउट केलं जातं की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे. आणि मग अशा पद्धतीने मग त्यांना पुढे थेरपी द्यायचं का काउन्सिलिंग करायचं, ह्या पद्धती पुढे त्याच्यावर काम केलं जातं. आता आपण व्यक्तिमत्व विकास, मन आणि म्हणजे त्याचे वेगवेगळे घटक, पॅरामीटर्स याबद्दल खूप छान डिस्कशन केलं. मला आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की बाळाचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून पालकांनी काय प्रयत्न करायला हवेत? जसं मग आम्ही सांगितलं की आपण एखादं गोष्ट, म्हणजे सॉफ्टवेअर याच्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला जे सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं त्याच्यासाठी आपण व्यवस्थित छान प्रोग्रामिंग करतो, तर त्या प्रोग्रामिंगच्या लँग्वेजेस तुम्ही शिकलेले असता, म्हणजेच तुम्ही ते करता की नाही. सो तसंच हे सगळं आहे. तसंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एखादं मन शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या चांगलं व्हावं ह्याच्यासाठी काही नॉर्म्स सांगितलेले आहेत. ते नॉर्म्स अभ्यास करा. त्याच्याबरोबर त्याच्यासाठी तुम्ही क्युरियस व्हा की मला बाळ कसं हवं आहे, मी ते कशा पद्धतीने डेव्हलप करणार आहे, मला त्या बाळाकडनं काय हवं आहे, ते आनंदी माणूस म्हणून जगायला हवं असेल तर मी काय काय केलं पाहिजे, मग माझ्यातलं कमी काय आहे, माझ्यात जास्त काय आहे, माझ्या पार्टनरमध्ये कमी काय आहे, जास्त काय, ह्या सगळ्याचा विचार करून
मग तुम्ही त्या अनुषंगाने त्या बाळाच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असं जन्माला आलं आणि आपोआप घडते असं ते होत कधीच नाही. तर त्याच्यासाठी स्पेसिफिक पालक म्हणून पण तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी बंधनं घालून घेतले पाहिजे. तुम्हाला स्वतःचं पण मानसिक स्वास्थ्य जपता आलं पाहिजे. स्वतःचं मानसिक स्वास्थ्य, पती पत्नीच्या नात्यातलं मानसिक स्वास्थ्य, कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य, समाजाचं मानसिक स्वास्थ्य, हे जेव्हा ते सगळं मुळी बघतं तेव्हा तो स्वतः ते ॲडॉप्ट करतो आणि त्या पद्धतीने तो आनंदी व्हायचा प्रयत्न करतो. त्यामुळे एक गोष्टीवर ह्या गोष्टी अवलंबून नाही आहे, तर अनेक गोष्टीमधून त्या एका बाळापर्यंत सगळं पोचणार आहे आणि त्या एकापासून परत अनंत गोष्टी होणार आहेत. जसं एक बीज, त्याच्यापासून झाड, त्याच्यापासून फळ, फळापासून परत एक झाड, बरोबर, एकापासून अनेक आणि अनेकापासून परत एक, अशी ती प्रोसेस अखंड चालणारी आहे. त्यामुळे असं वेगळं करून नाही सांगता येणार. फक्त हे समजून घ्या, त्याच्याबद्दल क्युरियस व्हा की मन म्हणजे काय, मन कसं काम करतं, त्याचा अभ्यास करा आणि मग त्याच्यावर काम. तेवढ्याच क्युरिओसिटीने जर आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला तर कदाचित अजून नवीन पैलू आपल्याला शिकायला मिळतील. नक्कीच. हे पैलू एलॅबोरेट करणं हे आपल्या बुद्धीचा आविष्कार आहे आणि ती बुद्धी आपल्या मनात असते आणि ह्यासाठी तुम्ही नक्कीच क्युरियस क्यूब्सला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आवडला आमचा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला अजून काही याबद्दल माहिती हवी असेल तर तसं तुम्ही मेसेज टाका आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर नक्कीच आणू. आणि थँक्यू सो मच मॅम. ह्याबद्दल सांगा. नक्कीच तुमच्या कॉमेंट्स वाचायला आम्हाला आवडतील आणि तुमच्या जर आणखीन क्युरिओसिटी मानसशास्त्राबद्दल असेल तर ती नक्कीच परिपूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आरतीने जे प्रश्न विचारले तिची क्युरिओसिटी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तुम्हालाही सगळ्यांना प्रेक्षकांना मी हेच विनंती करते की तुम्ही मेसेज द्या आम्हाला, आम्ही तुमच्या त्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच आणू. आणि तुम्हालाही तुमच्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम असतील, म्हणजे फॅमिली काउन्सिलिंग करायचं असेल किंवा तुमच्या मुलांना गायडन्स हवा असेल अभ्यासाच्या बाबतीत म्हणा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने, तर तुम्ही मॅमला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही कधीही त्यांना कॉल करा, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. तर जसं मॅमने म्हणलं तसंच आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी शेअर करा. धन्यवाद.